नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते. पटपट सर्वांनी जॉईन व्हायचंय. ज्यांना स्क्रीन दिसते, आवाज येतोय, पटपट वाय टाइप करा. यस कार्तिकी बनकर, पृथ्वीराज शिंदे, हर्षिका साठे, पवन वाळके, रुचा, तनुश्री, मस्सिरा इनामदार. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करतोय आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण महत्वाचा पार्ट बघतोय केमिस्ट्रीमध्ये, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कालच सांगितलं मी तुम्हाला, जसं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जर बघितलं तर 3 चॅप्टर आहे मित्रांनो. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18, त्यानंतर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, आणि त्यानंतर असणार आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर बघा, त्यातल्या आपण फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करतोय, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. तर पटपट सर्वांनी जॉईन व्हायचंय. तर बघा, यामध्ये हा जो फर्स्ट चॅप्टर असणार आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18, त्याला आपण सुरुवात करतोय. तर बघा, या ग्रुप नंबर 16, 17 अँड 18, तर माहिती आहे आपल्याला जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल आर डिवाइडेड इनटू 4 ब्लॉक्स. 4 ब्लॉक मध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल हा डिवाइड झाला आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. कशानुसार? तर डिपेंडिंग अपॉन लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू विच ऑर्बिटल. 4 ब्लॉक माहिती आहे आपल्याला, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. तर बघा, एस ब्लॉक जर बघितला तर एस ब्लॉक मध्ये आपल्याला माहिती आहे ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड एलिमेंट आहे. पी ब्लॉक मध्ये बघितलं ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18. डी ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर 3 टू 12 आहे. आणि एफ ब्लॉक मध्ये बघितलंय आपण, एफ ब्लॉक मध्ये हा ग्रुप 13 आहे, पण ज्यामध्ये 2 सिरीज आहे, एक लॅन्थेनाइड सिरीज आहे आणि एक असणार आहे ऍक्टेनाइड सिरीज. तर बघा, मोस्टली आपण यामध्ये मग विचार केला, ग्रुप नंबर 16, 17 अँड 18 दे बिलॉंग्स टू पी ब्लॉक. कोणत्या ब्लॉक मध्ये येतात मित्रांनो? तर पी ब्लॉक मध्ये येतात. मग पी ब्लॉक इलेमेंट कोणाला म्हणता तुम्ही? तर इलेमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू पी ऑर्बिटल. द इलेमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू पी ऑर्बिटल आर कॉल्ड पी ब्लॉक इलेमेंट. म्हणजे ज्या इलेमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन हा पी ऑर्बिटल मध्ये एंट्री करतो त्याला म्हणणार आपण पी ब्लॉक इलेमेंट. बघा, पी ब्लॉक मध्ये येतात ग्रुप नंबर 13 टू 18. कोणते इलेमेंट मित्रांनो? तर ग्रुप नंबर 13 टू 18, ज्यामध्ये 13, 14 आणि 15 हा सिलेबस 11th ला मित्रांनो. कोणता? 13, 14 अँड 15. आणि हे जे 3 ग्रुपचा सिलेबस मित्रांनो हा सीईटी मध्ये नाहीये. लक्षात घ्या, हा सीईटी मध्ये नाहीये, त्यामुळे ह्या 3 ग्रुपच्या रिलेटेड सीईटी मध्ये क्वेश्चन हे विचारले जात नाही. तर आपल्याला क्वेश्चन जे विचारले जातील 16, 17 अँड 18 च्या रिलेटेड. तर आता आपण त्यातला एक एक पार्ट घेतोय. ज्यातला फर्स्ट ग्रुप घेतोय आपण ग्रुप 16 इलेमेंट. बघा, जो ग्रुप 16 इलेमेंट आहे, ज्या ग्रुप 16 इलेमेंटला तुम्ही म्हणू शकता ऑक्सिजन फॅमिली. काय म्हणणार त्याला? ऑक्सिजन फॅमिली, किंवा याला दुसरे एक नाव आहे मित्रांनो, चाल्कोजन फॅमिली. ग्रुप 16 इलेमेंटला काय म्हणणार तुम्ही? ऑक्सिजन फॅमिली और चाल्कोजन फॅमिली. आता चाल्कोजन काय म्हणतात लक्षात घ्या. चाल्कोजनचा मिनिंग आहे मित्रांनो, चाल्कोजन मीन्स ओर फॉर्मिंग इलेमेंट्स. कोणते? ओर फॉर्मिंग इलेमेंट्स. जर आपण ग्रुप 16 चा विचार केला तर त्या ग्रुप 16 मध्ये इलेमेंट येतात मित्रांनो ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम अँड पोलोनियम. कोणकोणते? बघा, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम अँड पोलोनियम. कसे लक्षात ठेवायचे? तर बघा, काय लक्षात ठेवणार आपण इथं? ओ स्टाईल से. बघा, ओ स्टाईल से टिपो. काय लक्षात ठेवायचं? ओ स्टाईल से टिपो. याचा अर्थ काय आहे? तर अशा पद्धतीने तू लिही. म्हणजे ऍक्च्युअली परीक्षेतलं वातावरण आहे आणि जेव्हा एक्झाम सुरू असते तेव्हा त्याला सांगितलं मित्रांनी ओ स्टाईल से टिपो. ओ स्टाईल से टिपो म्हणजे काय? तू सरांकडे बघत राहा आणि असं दाखव की सरांकडे बघतोय पण तू शेजारच्याच बघून लिहितोय, असं.
ओ स्टाईल से टिपो, टिपो म्हणजे काय लिही. मग ओ म्हणजे ऑक्सिजन, स्टाईल याचा अर्थ सल्फर, से म्हणजे Se सेलेनियम, टी म्हणजे टेलुरियम आणि PO पोलोनियम. क्लिअर. बघा यांना आपण काय म्हणणार, ग्रुप 16 इलेमेंट. दिस समटाइम नोन ॲज चाल्कोजन. या ग्रुप 16 इलेमेंटला काय म्हणता मित्रांनो तुम्ही, चाल्कोजन म्हणता. आता का बरं चाल्कोजन म्हणता हे कळालं तुम्हाला, बिकॉज दीज आर, यापैकी महत्वाचे लक्षात घ्या, ऑक्सिजन आणि सल्फर हे जे दोन इलेमेंट्स आहे ते ओर फॉर्मिंग इलेमेंट आहे. माहिती आहे आपल्याला, ऑक्सिजन हा ऑक्साईड तयार करतो, सल्फर हा सल्फाईड तयार करतो. ऑक्साईड आणि सल्फाईड हे काय मित्रांनो तर ओर आहे. मग हे इलेमेंट ओर तयार करता म्हणून त्यांना नाव पडलं काय, तर त्यांना नाव पडलं चाल्कोजन्स. आता यामध्ये आपण महत्वाचं त्याच्या अबंडन्स बद्दल चर्चा करणारे मित्रांनो, यातले काही महत्वाचे फॉर्म्युले वगैरे ज्यावर क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे मी हा पॉइंट तुम्हाला रिवाइज करून देतोय. तर बघा, ऑक्सिजन इज द मोस्ट अबंडंट इलेमेंट ऑन अर्थ सरफेस. हे तर माहिती आहे आपल्याला. ऑक्सिजन फॉर्म्स अबाउट 46.6% बाय मास ऑफ अर्थ. जे अर्थचं मास आहे त्याच्या नियर अबाउट 46.6% पार्ट कव्हर करतो. मास जे असणार आहे कोणाचं, ऑक्सिजन. ड्राय एअर कंटेन्स 20.95% ऑक्सिजन. जे ड्राय एअर आहे त्या ड्राय एअर मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती मित्रांनो, तर 20.95%. देन सल्फर एक्झिस्ट इन कंबाईन्ड स्टेट. काय म्हणतात ते, सल्फर शक्यतो कोणत्या स्टेट मध्ये असतो, कंबाईन्ड स्टेट मध्ये. त्याचे काही इथं त्यांनी सल्फेट दिले. बघा सल्फेट याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यामध्ये SO4 असतो. ज्यामध्ये दिलाय बघा त्यांनी जिप्सम. आता इथं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर हे फॉर्म्युले आणि हे कंपाऊंड नाव लक्षात घ्यायचे. जसं जिप्सम ज्याचा फॉर्म्युला आहे CaSO4.2H2O. देन इप्सम, बघा हा जिप्सम आहे, हा इप्सम आहे, MgSO4.7H2O. देन बॅराइट, बॅरियम सल्फेट, BaSO4 अँड सल्फाइड्स. आता हे सगळे सल्फेट आहे. बघा सल्फेट, मग तुम्हाला विचारलं सल्फेट कोणकोणते, जिप्सम, इप्सम अँड बॅराइट. जिप्समचा फॉर्म्युला CaSO4 म्हणजे जो कॅल्शियम सल्फेट आहे त्याला जिप्सम म्हणणार, मॅग्नेशियम सल्फेट आहे त्याला इप्सम म्हणणार. देन सल्फाइड. आता सल्फाइड म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये S- असा आयन असतो त्याला सल्फाइड म्हणणार. मग सल्फाइड कोणकोणते तर बघा मित्रांनो, गॅलेना, त्यानंतर झिंक ब्लेंड, देन कॉपर पायराइड्स. बघा सल्फाइड कोणकोणते तर गॅलेना. हे फॉर्म्युले विचारले, जिप्समचा विचारलाय, इप्समचा विचारलाय, गॅलेनाचा पण विचारलाय. PbS, झिंक ब्लेंडचं ZnS म्हणजे झिंक सल्फाइड, कॉपर पायराइडचा CuFeS2. हा महत्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या मित्रांनो, हे तुम्हाला पाठ करायचे कंपाऊंड आणि त्याचे फॉर्म्युले. त्यानंतर बघा काय म्हणतात ते, ट्रेसेस ऑफ सल्फर ऑकर्स ॲज हायड्रोजन सल्फाइड इन व्होल्कॅनोज. याची काही गरज नाही, एवढे हे फॉर्म्युले पाठ करा. ऑर्गॅनिक मटेरियल सच ॲज एग्स, प्रोटीन्स, गार्लिक्स, मस्टर्ड, हेअर अँड वूल कंटेन सल्फर. यामध्ये पण काय असतं मित्रांनो, सल्फर. सेलेनियम अँड टेलुरियम आर ऑल्सो फाउंड ॲज अ मेटल सेलेनाइड्स आणि टेलुराइड्स इन सल्फाइड्स ओर. Polonium occurs in nature as decay product of thorium and uranium minerals. Polonium is radioactive. हे महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो. तर तुम्हाला विचारलं कोणता इलेमेंट हा, कोणता चाल्कोजन हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तर चाल्कोजन मध्ये पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे मित्रांनो. अँड डिराईव्ह फ्रॉम, याचं नाव काय तर फ्रॉम पोलंड. पोलंड मध्ये तयार झाला, याचं नाव पोलंड वरून पोलोनियम दिलंय. द होम कंट्री ऑफ मॅरी क्युरी. कोणा तयार केला हा, मॅरी क्युरी हु डिस्कवर्ड द इलेमेंट इन 1897. म्हणजे पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे. कुठं तयार झाला, पोलंड मध्ये. कोणत्या सायंटिस्टने, मॅरी क्युरी. कधी, 1897. आता बघा त्यातलं महत्वाचं सांगतो मी. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. हा एक पॉइंट लक्षात घ्यायचा, पोलोनियम इज रेडिओ ऍक्टिव्ह. क्लिअर, कळालं सगळ्यांना. आता हे ऑकरन्स ऑफ ग्रुप 16 इलेमेंट. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट जो बघतोय ग्रुप 17 इलेमेंट. आता जे ग्रुप 17 इलेमेंट आहे मित्रांनो त्याला तुम्ही फ्लोरीन फॅमिली म्हणता.
फ्लोरीन फॅमिली म्हणता किंवा त्यांना काय म्हणता तुम्ही जनरल तर हॅलोजन्स. काय म्हणणार? हॅलोजन्स. आता हा थेरॉटिकल पार्ट लक्षात घ्या मित्रांनो. आपण इथं रिवाइज करतोय पण मी तुम्हाला मेन पॉइंट सांगतोय ते तुम्ही पाठ करावं लागेल. तर ग्रुप 17 मध्ये जर बघितलं आपण तर कोणकोणते? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड अस्टेटाईन. काय? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड अस्टेटाईन. कसं लक्षात ठेवा? फिर कल बाहर आई अंटी. बघा काय? फिर कल बाहर आई अंटी म्हणजेच काय? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड अस्टेटाईन. कोणते? ग्रुप 17 इलेमेंट. आता याचा ऑकरन्स बघू आपण. तर बघा फ्लोरीन इज प्रेझेंट मेनली ॲज इनसोल्युबल फ्लोराइड्स. देन फ्लोरोस्पार और फ्लोराइड CaF2. देन क्रायोलाइट. हे फॉर्म्युले पण विचारले बघा मित्रांनो. फ्लोरोस्पार CaF2, क्रायोलाइट Na3Al F6 अँड फ्लोरोएपेटाइट. कोण आहे मित्रांनो? फ्लोरोएपेटाइट. त्याचा 3Ca3PO4 ट्वाइस. कॅल्शियम फॉस्फेट आणि हा कॅल्शियम फ्लोराइड या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, त्याला म्हणणार आपण फ्लोरोएपेटाइट. Then small quantities of fluorine are present in soil, river, water, then plants and teeth of animals. कुठे कुठे प्रेझेंट असतात? काही प्रमाणात फ्लोरीन सॉइल, रिव्हर, वॉटर, प्लांट्स, टीथ ऑफ एनिमल. फ्लोरीन ऑकर्स टू एक्सटेंट ऑफ 0.07% ऑफ द अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्ट मध्ये जर फ्लोरीनचं प्रमाण बघितलं तर किती मित्रांनो? 0.07%. हे फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन विचारले. फ्लोरोस्पार, क्रायोलाइट, देन फ्लोरोएपेटाइट. त्यानंतर बघा सी वॉटर कंटेन्स क्लोराइड्स, ब्रोमाइड्स. जे समुद्राचं पाणी त्यामध्ये क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड, देन आयोडाइड ऑफ सोडियम. म्हणजे जसं सोडियम क्लोराइड, सोडियम ब्रोमाइड, सोडियम आयोडाइड. सोडियम असेल, पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल किंवा कॅल्शियम असेल, पण मेन कोण असतो त्यामध्ये? सोडियम क्लोराइड. आता हॅलोजन हेच नाव कशावरून पडलंय ते लक्षात घ्या. हॅलो याचा अर्थ सी. हॅलोचा अर्थ सी मित्रांनो. जन याचा अर्थ लव्हिंग. म्हणजे जनरल हॅलोजन मीन्स सी लव्हिंग इलेमेंट. जी कुठे आढळतात? समुद्रामध्ये आढळतात. कोणत्या फॉर्म मध्ये? सॉल्टच्या फॉर्म मध्ये. सोडियम क्लोराइड ज्याचं सोल्युशन मास किती दिलंय? 2.5% बाय मास. देन द डिपॉझिट ऑफ ड्राईड अप सीज कंटेन कंपाऊंड्स लाईक सोडियम क्लोराइड अँड कार्नेलाइट. याचा पण फॉर्म्युलावर याच्यावर क्वेश्चन विचारलाय, लक्षात घ्या. कार्नेलाइट ज्याचा फॉर्म्युला बघा हा डबल सॉल्ट आहे. कार्नेलाइट हे एक्झाम्पल डबल सॉल्टचं आहे मित्रांनो. पोटॅशियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड 6H2O. या कार्नेलाइटचे क्वेश्चन विचारले. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला रिप्रेझेंट्स कार्नेलाइट्स. किंवा काही वेळा असं पण विचारलंय त्यांनी, हाऊ मेनी वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट इन कार्नेलाइट. काय फॉर्म्युला सांगा कार्नेलाइटचा? KCl MgCl2.6H2O. Then bromine occurs as bromide salt of alkali and alkaline earth metal. ब्रोमीन पण सॉल्टच्या फॉर्म मध्ये असतो. कोणाचे सॉल्ट? अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड इलेमेंट. देन बघा सिटेन फॉर्म्स marine life contain iodine in their system. For example, various seaweeds contain up to 0.5% iodine and child salt petre म्हणजे NaNO3 contain up to 0.2% sodium iodine. आता यातले मेन काय लक्षात घ्यायचे? एवढी सगळी गोष्ट नाही का लक्षात घेऊ. हे महत्वाचे फॉर्म्युले लक्षात घ्या. जसं कार्नेलाइट आहे, नंतर हा चाइल्ड सॉल्ट आहे NaNO3. आयोडीन ऑल्सो प्रेझेंट ॲज थायरॉक्सिन इन थायरॉइड ग्लँड. आपल्या बॉडीमध्ये थायरॉइड ग्लँड असते, त्या थायरॉइड ग्लँड मध्ये पण कोण प्रेझेंट आहे मित्रांनो? तर आयोडीन. त्यानंतर नेक्स्ट बघा आता ग्रुप 17 नंतर ग्रुप 18 इलेमेंट्स आहे. ज्या ग्रुप 18 इलेमेंट्सला तुम्ही म्हणता मित्रांनो नोबल गॅसेस. काय म्हणता? नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस. त्यामध्ये कोण कोण येतात माहिती आपल्याला? तर यामध्ये येतात हेलियम, न्यूऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. कोणकोणती इलेमेंट येतात मित्रांनो? हेलियम,
निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन काय म्हणता त्यांना तुम्ही? नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस. क्लिअर? हिना, नीना और करीना काय लक्षात घ्यायचं? हिना, नीना और करीना की एक्सरे रंगीन. कोणाचं एक्सरे रंगीन म्हणतात? ते हिना, नीना और करीना ह्या तिघांचा एक्सरे कसा आहे? रंगीन आहे. कोणाकोणाचा? हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ज्यांना तुम्ही काय म्हणणार मित्रांनो? ग्रुप 18 एलिमेंट्स किंवा नोबल गॅसेस. आता त्यांच्या ऑकरन्स बद्दल आपण माहिती घेऊया. ऑल द नोबल गॅसेस एक्सेप्ट रेडॉन ऑकर इन द ऍटमॉस्फिअर. फक्त कोणता? रेडॉन सोडून बाकी जे इलेमेंट आहे नोबल गॅसेस कुठे आढळतात म्हणता? ऍटमॉस्फिअर मध्ये. देअर ऍटमॉस्फेरिक अबंडन्स इन ड्राय एअर इज नियर अबाउट 1%. ड्राय एअर मध्ये जे नोबल गॅसेस आहे त्यांचं प्रमाण किती मित्रांनो? नियर अबाउट 1%. आणि त्यात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणार आहे मित्रांनो आर्गॉन. त्या 1% पैकी नियर अबाउट 0.934% कोण असतो? आर्गॉन. यावर पण क्वेश्चन विचारलंय. मोस्ट अबंडंट इलेमेंट किंवा मोस्ट अबंडंट नोबल गॅस, जास्त प्रमाणात सापडणारा नोबल गॅस कोणता आहे मित्रांनो? आर्गॉन. हिलियम अँड समटाइम्स निऑन आर फाउंड इन मिनरल्स ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह ओरिजिन. बघा हिलियम किंवा निऑन यांचे जे काही मिनरल्स आहे ते रेडिओ ऍक्टिव्ह आहे, ज्यामध्ये पिच ब्लेंड दिलंय. नंतर मोनॅझाइट अँड क्लिवाइट हे काय मित्रांनो? तर हे काही मिनरल आहे कोणाचे? हिलियम किंवा निऑन. द मेन कमर्शियल सोर्स ऑफ हिलियम इज नॅचरल गॅस. मेन सोर्स कोणता हिलियमचा? तर नॅचरल गॅस आहे. झेनॉन अँड रेडॉन. बघा झेनॉन अँड रेडॉन आर द रेरेस्ट इलेमेंट ऑफ द ग्रुप. म्हणजे सगळ्यात कमी प्रमाणात सापडणारे इलेमेंट आहे झेनॉन आणि रेडॉन. सगळ्यात जास्त प्रमाणात सापडणारा आहे मित्रांनो कोणते? सांगा. सगळ्यात जास्त प्रमाणात सापडणारा हे आर्गॉन. तर एवढं ऑकरन्स बद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली आहे, ज्यातले महत्वाचे पॉइंट मी इथं डिस्कस केले. त्यानंतर बघा मित्रांनो आपण या ग्रुप 16, 17 आणि 18 बद्दल सगळ्यांना जनरल म्हणतो आपण पी ब्लॉक इलेमेंट. मला तुम्ही कमेंट करून सांगा पी ब्लॉक इलेमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? पटकन कमेंट करायचंय. पी ब्लॉक इलेमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. काय जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक इलेमेंट? अर्शिका साठे, रुचा बरोबर सांगताय. सर्वेश वागचौरे, सर्वेश चुकले तुमचं. मी पी ब्लॉकचं विचारलंय, पर्टिक्युलर पी ब्लॉकचं कोणत्या एका ग्रुपचं नाही विचारलं. ऋतुजा भुजाडे बरोबर सांगितलंय. सिद्धी कुदळे बरोबर सांगितलंय. सृष्टी साठेंनी पण बरोबर सांगितलंय. तर बघा जनरल आपण विचार केला तर जे पी ब्लॉक इलेमेंट आहे बघा मित्रांनो, पी ब्लॉक इलेमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 NP126. फक्त इथं कोणी कॅपिटल एन लिहायचं नाही, स्मॉल एन आहे मित्रांनो. आणि स्मॉल एन याचा अर्थ काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ व्हॅलन्स शेल, म्हणजे शेवटच्या शेलचा नंबर. याचा अर्थ शेवटच्या शेलच्या एस ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन शेवटच्या शेलच्या पी ऑर्बिटल मध्ये असतील इन बिटवीन 1 to 6 इलेक्ट्रॉन. आता पटपट आपण या तिन्ही ग्रुपचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. तर बघा पहिल्यांदा एकदम सोपं लक्षात घ्या. ग्रुप 16 इलेमेंट आहे त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 NP4. याचा अर्थ ग्रुप 16 मधला कुठलाही इलेमेंट घेतला तर त्याच्या व्हॅलन्स शेलच्या एस ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि पी ऑर्बिटल मध्ये असेल मित्रांनो किती इलेक्ट्रॉन? 4 इलेक्ट्रॉन. इकडे लक्ष द्या. आता ग्रुप 16 मध्ये कोण येतं? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम अँड पोलोनियम. पटपट त्यांचे ऍटॉमिक नंबर लक्षात घेऊ. ऑक्सिजन 8, त्यानंतर सल्फर आहे 16, नंतर सेलेनियम 34, टेलुरियम 52, पोलोनियम 84. आता ट्रिक्स पण सांगतो मी तुम्हाला. या पहिल्या दोघांमध्ये 8, नंतर इथं घेतला आपण 18, 18, 32 असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे 8 मध्ये 8 मिळवले 16,
16 मध्ये 18, 34, 34 मध्ये 18, 52, 52 मध्ये 32, 84. क्लिअर? आता बघा यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2np4 आहे. मग आपण लिहिला हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन असं लिहून टाकायचं पटकन. इथं 2s2 2p4, 3s2 3p4. आता इथं 4s2 4p4 मध्ये काय लिहायचं फक्त 3d10. इथं लिहायचं 4d10, 5s2 5p4 आणि शेवट लिहिताना 5d10 लिहायचं आणि त्याच्या अगोदर 4f14 लिहायचं. कळलं? म्हणजे आपल्याला जर विचारलं पोलोनियमचं बघा झेनॉन 4f14, 5d10, 6s2 6p4 आणि हे बाकीच्या ग्रुपचं फक्त आता यात एक एक इलेक्ट्रॉन तुम्ही ऍड करायचे. जसं इथं 4 होतं इथं सगळीकडे 5 आहे आणि इथं जसं 5 आहे तसं इथं सगळीकडे काय मित्रांनो 6 आहे. ऍटॉमिक नंबर पण तुमच्या लक्षात आले. जसं ग्रुप नंबर 17 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे मित्रांनो ns2np5. काय आहे ns2np5 म्हणजे शेवटच्या शेलच्या s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि p ऑर्बिटल मध्ये असतील 5 इलेक्ट्रॉन. मग जसं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टेटाईन. ऍटॉमिक नंबर फ्लोरीनचा 9, क्लोरीनचा 17, ब्रोमीनचा 35, आयोडीनचा 53, अस्टेटाईनचा 85. यापेक्षा एक ने वाढून टाका आणि जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलंय तुम्ही. जसं मी विचारलं क्लोरीन मग आपल्याला पटकन कळायला पाहिजे. क्लोरीन ऍटॉमिक नंबर 17, 17 म्हणजे काय येणार निऑन. मग निऑन 3s2 3p5. ब्रोमीन, आर्गॉन 3d10, 4s2 4p5. तर हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे मित्रांनो. तुम्हाला ट्रिक्स पण सांगितली. ह्या दोघांसाठी काय करा डायरेक्ट शेवटची शेल घ्या. हिलियम म्हणजे 1s2a म्हणजे 2s2 2p6. निऑन म्हणजे माहिती आपल्याला 2p6 पर्यंत लिहिलंय मग 3s2 3p6. आता आर्गॉन म्हणजे 3p6 पर्यंत लिहिलंय पण आता पुढचे इलेमेंट डायरेक्ट 4s 4p न लिहिता मध्ये काय लिहा 3d लिहा. इथं 4d लिहा. इथं लिहिताना 4f आणि 5d लिहा. एवढं कळालं का तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येऊन जाईल. थोडीशी आपल्याला ट्रिक्स लक्षात घ्यायची बघा मित्रांनो. पहिला इलेमेंट आहे तर काय म्हणणार आपण पहिल्या इलेमेंटच्या शेवट काय लिहायचं 2s2 2p, 2s 2p, 3s 3p, 4s 5s 6s एवढं लक्षात ठेवा. अगोदर नोबल गॅसेस कसे लिहायचे तर हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. हिलियम लिहिलं तर पुढे 2s2 ग्रुप 16 चा असेल तर मग 2s2 2p4, 17 चा असेल 2s2 2p5 आणि 18 चा असेल मग 18 चा म्हणलं तर लक्षात घ्या मित्रांनो या फ्लोरीन नंतर हिलियम नाही घ्यायचा फक्त एवढा एक इलेमेंट आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एक्सेप्शनल आहे मित्रांनो. ते ह्या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखं येत नाही. ग्रुप 16 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2np6 आहे पण ते कोणासाठी नाहीये हिलियम साठी नाहीये. तर बघा हिलियमचा जर विचार केला तर हिलियमच्या शेवटचा इलेक्ट्रॉन s ऑर्बिटल मध्ये जातो. मग तू म्हणणार सर शेवटचा इलेक्ट्रॉन जर s ऑर्बिटल मध्ये जातो तर तो p ब्लॉक मध्ये का बरं घेतला तर तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार p ब्लॉक मध्ये नाही घेतलेला मित्रांनो तर तो प्रॉपर्टी नुसार घेतलाय. याची शेवटची शेल कंप्लीट आहे तसे बाकी इलेमेंट आहे त्यांची पण शेवटची शेल ही स्टेबल आहे आणि स्टेबल असल्यामुळे ते इनर्ट आहे. कोणत्याही केमिकल कॉम्बिनेशन मध्ये ते पार्टिसिपेट होत नाही. ह्या प्रॉपर्टी नुसार हिलियम हा घेतलाय ग्रुप नंबर 18 मध्ये. इकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला पटकन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तिथं समोर आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात येत नाहीये. आपण एखादा इलेमेंट घेतला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचंय. जसं बघा मी म्हटलं आयोडीन सांग आयोडीन ऍटॉमिक नंबर 53 इकडे लक्ष द्या. आता मग आपण काय करायचं बघा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किती नंबरला आला 1 2 3 4. 4 म्हटलं का आपल्याला बघा हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन बरोबर ना. काय लिहिता फ्लोरीन साठी हिलियम लिहिता, क्लोरीन साठी तुम्ही निऑन लिहिता. नंतर जर विचार केला आपण ब्रोमीन साठी काय लिहिता सांगा हिलियम, निऑन, आर्गॉन. ब्रोमीन साठी आर्गॉन लिहिता. ब्रोमीन नंतर आयोडीन येत आयोडीन साठी लिहिणार तुम्ही क्रिप्टॉन. सांगा पहिल्यासाठी 2s होतं नंतर 3s होतं तिसऱ्यासाठी 4s होतं. इथं आता काय येणार मित्रांनो 5s म्हणजे शेवट तुम्हाला कळायला पाहिजे 5s2 5p5 आणि मध्ये काय लिहायचं तर आता कळालं आपल्याला. बघा तुम्हाला सांगितलं मी हिलियम घेतलं का डायरेक्ट 2s लिहायचं
2s2p म्हणजे 2s2 2p5. निऑन घेतला का तरी पण डायरेक्ट लिहायचं 3s2 3p5. निऑन नंतर आपण आर्गॉन घेतल्यानंतर काय लिहायचं मित्रांनो, इथं 3d10 लिहायचं. मग लिहायचं 4s2 4p5 आणि क्रिप्टॉन घेतला का 4d10 लिहायचं. मग लिहायचं 5s2 5p5. आयोडीन नंतर आपण घेतला अस्टेटाईन. आता अस्टेटाईन घेतला तर आपण काय लिहिणार, क्रिप्टॉन ऐवजी झेनॉन लिहिणार मित्रांनो. झेनॉन लिहिला का 4f14 5d10. मग लिहायचं 6s2 6p5. हे असं तुम्ही एका ग्रुपचं लक्षात ठेवू शकता. आता ग्रुप 18 मध्ये गेले का हेच काय करायचं, 5 ऐवजी शेवट 6 लिहायचं, बाकी सगळं सेम. त्यानंतर तुम्ही 16 कडे आले का ह्या 5 ऐवजी 4 लिहायचं, बाकी सेम. फक्त कोणासाठी चेंज करणार तुम्ही, तर फक्त तुम्ही हेलियम साठी चेंज करणार मित्रांनो. तिथं 1s2. माझ्या मते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळालंय. आता मी तुम्हाला सारं सिंपल पण सांगितलं कसं लिहायचं. पहिल्यासाठी हेलियम, दुसऱ्यासाठी निऑन, आर्गॉन. पण त्यासाठी तुम्हाला इलिमेंटचा सिक्वेन्स पाठ करावा लागेल आणि माझ्या मते 5-5 इलिमेंट पाठ करणं काही अवघड नाहीये. जसं बघा ग्रुप 16 म्हटलं का आपण लगेच ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. याच्यासाठी लिहिणार तुम्ही हेलियम, याच्यासाठी लिहिणार निऑन, याच्यासाठी लिहिणार आर्गॉन, नंतर इथं लिहिणार क्रिप्टॉन, इथं लिहिणार झेनॉन. सांगा इथं काय लिहिणार 2s2 2p4, इथं लिहिणार 3s2 3p4. इथं आर्गॉन आला का 3d10 4s2 4p4. क्रिप्टॉन घेतला का 4d10 लिहिणार ना. मग आता 5s2 5p4. माझ्या मते सर्वांना कळालंय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉइंट सर्वांना समजला का, कमेंट करा पटकन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काही अडचण नाही कोणाला, तिन्ही पण ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे समजलंय. पटपट कमेंट करा, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर पण क्वेश्चन विचारला जाईल. तिन्ही ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदम सिंपल वेने मी तुम्हाला समजून सांगितलंय. एकदम सोप्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे मी तुम्हाला समजून सांगितलंय. त्यामुळे पटकन कमेंट करा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये यस समजलंय. देवयानी सांगते, सर्वेश, आकांक्षा, नंतर आकांक्षा चव्हाण, समीक्षा शेलार, साई बड, सर्वांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजले. क्लिअर. आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे जातो मित्रांनो. आता आपल्याला आणखी काही प्रॉपर्टी इथं डिस्कस करायच्या आहे, ज्या पण मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो. जसं आपल्याला डिस्कस करायचं ऍटॉमिक अँड आयोनिक रेडियस. तिन्ही ग्रुप साठी मी शॉर्टकट सांगतोय. काय घ्यायचं आपल्याला, ऍटॉमिक अँड आयोनिक रेडियस. एकदम सोपं लक्षात घ्या. ऍटॉमिक आणि आयोनिक रेडियस पिरियड मध्ये बघा, पिरियड मध्ये तुम्ही जसं लेफ्ट टू राईट जाताय म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताय, ऍटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजेस. ऍटॉमिक रेडियस काय होत जाते मित्रांनो, कमी कमी होत जाते. मग जसं मी इथं विचारलं ग्रुप नंबर 16, ग्रुप नंबर 17 आणि ग्रुप नंबर 18. मग आता आपण आता बघितलं लेफ्ट टू राईट काय होते, डिक्रीज होते. याचा अर्थ आपण इथं विचार केला तर 16 पेक्षा 17 ची साईज बघा, 16 पेक्षा 17 ची साईज जर बघितली आपण कमी, 17 ची कमी 16 पेक्षा. मग तुम्ही म्हणणार सर 18 ची पण कमी पाहिजे, तिथं थोडं एक्सेप्शनल आहे. ग्रुप 18 ची पण साईज ही जास्त आहे 17 पेक्षा. त्याचं कारण आहे जे ग्रुप 18 इलेमेंट आहे बघा, त्यांचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे त्या इलेमेंट मध्ये व्हॅलन्स शेल ही कंप्लीट आहे. व्हॅलन्स शेल ही कंप्लीट असल्यामुळे रिपल्शन होतं आणि रिपल्शन झाल्यामुळं इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे येण्याऐवजी न्यूक्लियस पासून लांब जाता. मग साईज कमी होण्याऐवजी साईज वाढली. कळालं. ग्रुप 16, 17 आणि 18 चा विचार केला तर काय म्हणणार आपण, जनरल 17 पेक्षा 16 ची पण जास्त आणि 18 ची पण जास्त. आता ग्रुप मध्ये जर विचार केला तर बघा, ग्रुप मध्ये तुम्ही कुठून कुठे जाताय, टॉप टू बॉटम म्हणजे वरतून खाली येताय. ऍटॉमिक अँड आयोनिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजेस. ऍटॉमिक आणि आयोनिक रेडियस काय होत जाते मित्रांनो, वाढत जाते. कळालं. एवढे पॉइंट कळाले का तरी पण तुम्हाला ऍटॉमिक अँड आयोनिक रेडियसच्या रिलेटेड क्वेश्चन येऊन जाईल. नेक्स्ट आहे बघा आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा त्याला म्हणता आयोनायझेशन पोटेन्शियल.
मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन ऑफ अन ॲटम. म्हणजे कुठलाही ॲटम असेल त्याच्या शेवटच्या शेलमधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी एनर्जी. आता इथं महत्वाचं काय लक्षात ठेवायचं तुम्ही, तर बघा आयोनायझेशन एन्थाल्पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस आणि आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये कोणतं प्रपोर्शन आहे मित्रांनो, इनव्हर्स प्रपोर्शन आहे. म्हणजे रेडियस वाढली आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होईल. मग इथं जर विचार केला आपण पिरियड मध्ये, तर बघा पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट विचार केला, आयोनायझेशन एन्थाल्पी लेफ्ट टू राईट काय होत जाईल मित्रांनो, इन्क्रीजेस. म्हणजे इथं जर विचार केला तुम्ही 16, बघा ग्रुप 16 पेक्षा ग्रुप 17 ची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त, ग्रुप 17 पेक्षा ग्रुप 18 ची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त. म्हणतो सर ग्रुप 18 ची साईज तर जास्त आहे 17 पेक्षा, मग याची साईज जास्त आहे, याचा अर्थ याची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी यायला पाहिजे. पण याचं परत तेच कारण आहे, तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल असल्यामुळे ते सहजासहज इलेक्ट्रॉन देत नाही. म्हणून ग्रुप नंबर 18 यांची आयोनायझेशन एन्थाल्पी ही एकदम जास्त आहे मित्रांनो, सगळ्यात हायेस्ट आहे. हे कळालं. आयोनायझेशन एन्थाल्पी सेम तसंच काय असणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. माहिती आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, तर कोणती टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन, किंवा जी पेअर असते जेव्हा दोन ऍटम मध्ये बॉन्ड तयार होतो तेव्हा जी शेअर पेअर आहे ती स्वतःकडे ओढण्याची टेंडन्सी. सेम हाच रूल इथं पण काय म्हणणार आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आर ऑल्सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक रेडियस. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जर विचार केला तर लक्षात घ्या सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणार आहे ग्रुप 17 इलेमेंटची. ग्रुप 18 नाहीये कारण त्यांना इलेक्ट्रॉनची काही गरज नाहीये. 16 आणि 70 कम्पेअर केलं तर ग्रुप 17 ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट माहिती आपल्याला कोण आहे, फ्लोरीन, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4.0 आहे मित्रांनो. त्यानंतर सेकंड ऑक्सिजन येतो ज्याची 3.5 आहे. यावर पण क्वेश्चन विचारले जातात. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन मॉडर्न पिरियोडिक टेबल कोण आहे, फ्लोरीन. नंतर 2 नंबरला कोण आहे, ऑक्सिजन. क्लिअर. त्यानंतर महत्वाचं एक पॉइंट बघा मित्रांनो इथं, तर एक इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तर बघा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय मित्रांनो, तर जेव्हा एखादा इलेमेंट काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो तेव्हा त्याचा एनायन तयार होतो आणि तो तयार झाल्यानंतर त्यातून काही एनर्जी रिलीज होते. काय होते मित्रांनो, काही एनर्जी रिलीज होते. त्या एनर्जीला म्हणणार आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. एनर्जी रिलीज झाल्यामुळे त्या ऍटमची तेवढी एनर्जी कमी होते, म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू नेहमी काय असते मित्रांनो, निगेटिव्ह असते. आता महत्वाचं लक्षात घ्या, तो जो ग्रुप नंबर 16 आहे, ग्रुप नंबर 16 मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सल्फरची आहे. ग्रुप नंबर 17 मध्ये कोणाची मित्रांनो, क्लोरीनची आहे. आणि जे ग्रुप नंबर 18 इलेमेंट आहे त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही पॉझिटिव्ह आहे मित्रांनो. काय, त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह आहे. एवढे पॉइंट तुम्हाला इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये लक्षात ठेवायचे. क्लिअर. आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये पण कळालं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये लक्षात घ्यायचं तुम्हाला, पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे ग्रुप 17. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे फ्लोरीन. त्याच्यानंतर येतो ऑक्सिजन. त्याच्यानंतर येतात अदर हॅलोजन. त्याच्यानंतर कोण येतं मित्रांनो, अदर हॅलोजन येतात. त्यानंतर नायट्रोजन येतो. नंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कळाले आपल्याला. हे काय म्हणणार आपण, एनर्जी रिलीज व्हेन इलेक्ट्रॉन इज ऍडेड. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू नेहमी निगेटिव्ह असते. त्याला एक्सेप्शनल आहे ग्रुप 18 इलेमेंट. ग्रुप 18 इलेमेंटची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मात्र कशी मित्रांनो, पॉझिटिव्ह. इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी लक्षात घ्या मित्रांनो, तर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. काय, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर माहिती आपल्याला मेटल म्हणजे जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी दाखवतात, नॉन मेटल म्हणजे इलेक्ट्रॉन
ऍक्सेप्टिंग टेंडन्सी दाखवता. तर ग्रुप नंबर 16 मध्ये लक्षात घ्या मित्रांनो, ऑक्सिजन आणि सल्फर हे दोघं काय तर हे नॉन मेटल आहे. कोणते दोघं? ऑक्सिजन आणि सल्फर. त्यानंतर सेलेनियम अँड टेलुरियम हे दोघं मेटेलॉइड आहे मित्रांनो. आणि जो पोलोनियम आहे, पोलोनियम हा काय फक्त मेटल आहे. सांगा, ऑक्सिजन आणि सल्फर नॉन मेटल, सेलेनियम अँड टेलुरियम मेटेलॉइड, पोलोनियम हा मेटल आहे. कोणत्या टाईपचा? रेडिओ ऍक्टिव्ह मेटल. त्यानंतर ग्रुप नंबर 17 ज्यांना तुम्ही हॅलोजन म्हणता. आता ग्रुप 17 चा विचार केला मित्रांनो, तर ग्रुप 17 मध्ये आपण बघितलं ग्रुप 17 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2np5 म्हणजे त्यांना नेहमी काय वाटेल, तर माझ्या मते त्यांना कधीच इलेक्ट्रॉन द्यावा वाटणार नाही, तर त्यांना नेहमी वाटेल इलेक्ट्रॉन घ्यावा. म्हणजे त्यांची नेहमी टेंडन्सी इलेक्ट्रॉन घेण्याची आहे. म्हणजे ते नेहमी काय तर ते सगळे इलेमेंट हे काय मित्रांनो, तर दे आर टिपिकली नॉन मेटल्स. फक्त त्याला काय तर जो आयोडीन आहे, आयोडीन शोज सम मेटॅलिक कॅरेक्टर. आयोडीन हा थोडस काय दाखवतो मित्रांनो, त्यामध्ये तर थोडस तो मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतो. तर एवढे पॉइंट तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे बा. ऍटॉमिक अँड आयोनिक रेडियस, नंतर आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, देन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बघा. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला इथं दिलंय. तर ग्रुप 16 साठी ह्या सगळ्या प्रॉपर्टी, जसं ऍटॉमिक रेडियस दिलंय बघा. ऍटॉमिक रेडियस काय झालं? 66, 104, 117, 137, 146 म्हणजे वाढत गेली. माहिती आपल्याला ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना ऍटॉमिक रेडियस वाढत जाते. आयोनिक रेडियस पण त्याच टाइपने वाढत जाते. नंतर आयोनायझेशन एन्थाल्पी कमी कमी होत जाते, बरोबर ना. आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ऍटॉमिक रेडियस मध्ये कोणतं रिलेशन आहे मित्रांनो, तर इनव्हर्स प्रपोर्शन आहे. त्यानंतर ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या व्हॅल्यू दिल्या आहे. ऑक्सिजनची 3.50 आहे, सल्फरची 2.44 आहे, सेलेनियम 2.48, टेलुरियम 2.01 आणि पोलोनियम 1.76. त्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू दिल्या. पाठ करायची गरज नाही तुम्हाला, हायेस्ट व्हॅल्यू लक्षात घ्या. फक्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची निगेटिव्ह हायेस्ट गेन एन्थाल्पी व्हॅल्यू कोणाची आहे, तर सल्फरची. हे बाकी हे काही पाठ करायची गरज नाहीये. क्वेश्चन तुम्हाला हे तर कळालं बघा. इथं वाढत जाते, इथं वाढत जाते, इथं कमी होते. मग ऑर्डर तुम्ही लिहू शकता. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. कशाचे? ऍटॉमिक रेडियस अँड आयोनिक रेडियस. नंतर तुम्हाला आयोनायझेशन एन्थाल्पीची विचारली तर याच्या उलट लिहायचं. क्लिअर? मग तुम्हाला विचारलं ग्रुप 16 मध्ये हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची, तर बघा हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची मित्रांनो, ऑक्सिजनची. क्लिअर? हा पॉइंट कळालाय सगळ्यांना ग्रुप 16 साठी. त्यानंतर जर बघितलं बघा आपण ऍटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ग्रुप 17 इलेमेंट. ग्रुप 17 साठी आता त्याच प्रॉपर्टी दिल्या आहे. जसं ऍटॉमिक रेडियस बघा 64, 99, 114, 133 काय होत गेल्या, वाढत गेल्या. इथं पण त्या वाढत गेल्या. इथं काय होत गेलंय, कमी होत गेलंय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4.0 आहे फ्लोरीनची, क्लोरीनची 3.2 आहे, ब्रोमीनची 3.0, आयोडीनची 2.7 आणि अस्टेटाइन 2.2. इथं पण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हायेस्ट कोणाची मित्रांनो, क्लोरीनची. एवढे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे हे ग्रुप 17 साठी. आता ग्रुप 18 चा विचार केला तर बघा ग्रुप 18 मध्ये हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. इथं पण त्याच प्रॉपर्टी. ऍटॉमिक रेडियस बघा 120, 160, 190, 200, 220 वाढत जात आहे. आयोनिक रेडियस बघा आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होत जात आहे. सगळ्यात जास्त आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची मित्रांनो, हिलियम. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह आहे. कळतंय? त्यानंतर या डेन्सिटी वगैरे याची काही गरज नाहीये. आता ऍटमॉस्फेरिक अबंडन्स जर बघितलं तर यामध्ये आता याची पण काही गरज नाही. तुम्हाला ऍटमॉस्फेरिक अबंडन्स मध्ये काय लक्षात ठेवायचं, तर ग्रुप 18 मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात सापडणारा जो इलेमेंट आहे तो कोणता आहे, तर कोणता आहे, आर्गॉन. त्यानंतर बघा मित्रांनो
नेक्स्ट पार्ट आपण जातोय, दॅट इज ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ ग्रुप 16 इलेमेंट. माहिती आपल्याला ॲलोट्रॉप म्हणजे काय, तर व्हेन सिंगल इलेमेंट एक्झिस्ट इन डिफरंट फॉर्म. आता इथं तुम्हाला फक्त पाठ काय काय करायचं, जसं ऑक्सिजन त्याचे दोन ॲलोट्रॉप आहे, डाय ऑक्सिजन अँड ओझोन. ओझोन ज्याला तुम्ही ट्राय ऑक्सिजन पण म्हणता. त्यानंतर बघा सल्फर शोज डिफरंट ॲलोट्रॉपिक फॉर्म. सल्फरचे ॲलोट्रॉप कोणते, अल्फा सल्फर, बीटा सल्फर, गॅमा सल्फर, होमोसायक्लिक सल्फर अँड प्लास्टिक सल्फर. नंतर सेलेनियम, हा लक्षात घ्या, सेलेनियम हा दोन फॉर्म मध्ये ॲलोट्रॉप दाखवता. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये ज्याचे दोन ॲलोट्रॉप आहे, रेड मोनोक्लिनिक अँड ग्रे मेटॅलिक. आणि अमॉर्फस फॉर्म मध्ये जर बघितलं तर जो सेलेनियम आहे त्याचे तीन ॲलोट्रॉप आहे, डार्क ब्राऊन, व्हिट्रियस अँड काय म्हणणार आपण, रेड अमॉर्फस. रेड, डार्क ब्राऊन आणि व्हिट्रियस. त्यानंतर टेलुरियमचे दोन ॲलोट्रॉप आहे मित्रांनो, दोन कोणते, तर एक मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक. अँड पोलोनियमचे दोन आहे, अल्फा पोलोनियम अँड बीटा पोलोनियम, दोन्ही पण मेटॅलिक फॉर्म मध्ये. आता यात काय करायचं, तुम्हाला पाठ करायचं. ऑक्सिजनचे दोन ॲलोट्रॉप, ऑक्सिजन, डायऑक्सिजन आणि ट्रायऑक्सिजन. सल्फरचे 5 आहे, अल्फा सल्फर, बीटा सल्फर, गॅमा सल्फर, होमोसायक्लिक सल्फर आणि प्लास्टिक सल्फर. नंतर सेलेनियमचे क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये दोन, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये दोन कोणते, रेड मोनोक्लिनिक आणि ग्रे मेटॅलिक. अमॉर्फस फॉर्म मध्ये तीन कोणते, डार्क ब्राऊन, व्हिट्रियस आणि रेड. सांगा टेलुरियमचे विचारले तर दोन आहे, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक. या टेलुरियम वर क्वेश्चन विचारला मित्रांनो, 2024 किंवा 2025 मध्ये क्वेश्चन विचारलाय. टेलुरियमचे ॲलोट्रॉप किती, दोन आहे, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक. पोलोनियमचे दोन कोणते मित्रांनो, अल्फा पोलोनियम अँड बीटा पोलोनियम, दोन्ही पण मेटॅलिक फॉर्म मध्ये. त्यानंतर बघा जे सल्फर आहे त्या सल्फरच्या दोन ॲलोट्रॉप बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. जसं सल्फरचे बघा अल्फा सल्फर, त्या अल्फा सल्फरला तुम्ही रोम्बिक सल्फर म्हणू शकता किंवा ऑक्टॅहेड्रल सल्फर. आता ऑक्टॅहेड्रल याचा अर्थ असा आहे मित्रांनो, सल्फर हा ऑक्टॅटॉमिक फॉर्म मध्ये असतो, 8 सल्फर नेहमी कंबाईन असता. अल्फा सल्फरचं दुसरं नाव काय, रोम्बिक सल्फर किंवा ऑक्टॅहेड्रल सल्फर. आता याबद्दल काही महत्वाचे पॉइंट लक्षात घ्या. हा काय आहे, स्टेबल आहे ऍट रूम टेम्परेचर. नंतर येलो इन कलर, त्याचा मेल्टिंग पॉइंट 385.8 केल्विन. इट इज फाउंड ॲज S8 मॉलिक्यूल. S8 मॉलिक्यूल इज प्रेझेंट इन पकर्ड रिंग क्राउन शेप. त्याचा शेप कसा आहे, तर पकर्ड रिंग क्राउन शेप. तेवढं पाठ करा. स्टेबल आहे, कलर येलो आहे, S8 फॉर्म मध्ये असतो आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे मित्रांनो, पकर्ड रिंग क्राउन शेप स्ट्रक्चर. कोणाबद्दल लिहिलंय आपण, अल्फा सल्फर, ज्याला दुसरं नाव आहे रोम्बिक सल्फर किंवा ऑक्टाहेड्रल सल्फर. आणि दुसरा एक आहे बघा मोनोक्लिनिक सल्फर. जसं अल्फा सल्फरला रोम्बिक सल्फर म्हणत होते तसं बीटा सल्फरला म्हणणार मोनोक्लिनिक सल्फर, ज्याचा कलर आहे मित्रांनो एम्बर येलो कलर. आता येलो वेगळा आणि एम्बर येलो माझ्या मध्ये तुम्ही लॅब मध्ये बॉटल बघितलंय एकदम व्हाईट, काही बॉटल व्हाईट असतात आणि काही बॉटल जनरल, आता मी हा जो कोड घातलाय त्या कलरच्या दिसतात, त्या वरतून तुम्हाला ऍक्च्युअल त्या एम्बर येलो असतो. तो कलर कोणता असतो, एम्बर येलो, ज्याचा मेल्टिंग पॉइंट आहे 393 केल्विन. याला काय म्हणता, मोनोक्लिनिक सल्फर अल्सो हॅज S8 मॉलिक्यूल अँड क्राउन रिंग स्ट्रक्चर. त्याचं पकर्ड रिंग क्राउन स्ट्रक्चर, याचं क्राउन रिंग स्ट्रक्चर. मग तुम्हाला विचारलं मोस्ट स्टेबल फॉर्म ऑफ ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर. सल्फरचा जास्त स्टेबल कोणता फॉर्म आहे, तर कोणता मित्रांनो, अल्फा सल्फर किंवा त्याला तुम्ही रोम्बिक सल्फर म्हणता. त्यानंतर बघा जो ग्रुप 17 इलेमेंट आहे त्या ग्रुप 17 इलेमेंट बद्दल आपल्याला काही त्यांच्या प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या आहे. जसं फिजिकल स्टेट मध्ये तर लक्षात घ्या, ऑल हॅलोजन्स आर प्रेझेंट इन डायॲटॉमिक फॉर्म. सगळे हॅलोजन हे कोणत्या फॉर्म मध्ये असतात मित्रांनो, डायॲटॉमिक. डायॲटॉमिक याचा अर्थ त्याचे नेहमी 2 ऍटम हे कंबाईन झालेले असतात, X2.
जसं फ्लोरीनचा फॉर्म्युला F2, क्लोरीनचा Cl2, ब्रोमीनचा Br2, आयोडीनचा I2. तर बघा फ्लोरीन हा गॅस आहे, फ्लोरीन आणि क्लोरीन हे काय मित्रांनो गॅसेस आहे. तर त्याबद्दल जर तुम्ही विचारलं तर फ्लोरीन हा येलो कलरचा गॅस आहे मित्रांनो, क्लोरीन हा ग्रीनिश येलो गॅस आहे. त्यानंतर ब्रोमीन हा रेड लिक्विड आहे आणि आयोडीन हे व्हायलेट सॉलिड आहे मित्रांनो. सांगा फ्लोरीन हा काय आहे, इथे एकदम पटकन लिहून देतो मी. फ्लोरीन हा काय, तर फ्लोरीन हा येलो कलरचा गॅस आहे. क्लोरीन हा काय मित्रांनो, तर क्लोरीन हा पण गॅस आहे, कोणत्या कलरचा, ग्रीनिश येलो गॅस. त्यानंतर ब्रोमीन जर विचारात घेतला, ब्रोमीन हा काय मित्रांनो रेड कलरचा लिक्विड आहे. आणि आयोडीन हा काय, तर आयोडीन हा व्हायलेट कलरचा सॉलिड आहे, म्हणजे व्हायलेट कलरची पावडर असते. एवढी काही गरज नाही, एवढं पाठ करा. क्लोरीन येलो कलर गॅस, क्लोरीन ग्रीनिश येलो कलर गॅस, ब्रोमीन रेड लिक्विड, आयोडीन व्हायलेट कलर सॉलिड. व्हायलेट कलरचा तो काय असतो मित्रांनो, सॉलिड असतो. आता मग एखादं म्हणाल सर आता इथून गॅस होता, मग हे ग्रुप 17 इलेमेंट आहे, मग यांच्यामध्ये असं का बदल झाला, ग्रुप मध्ये आपण टॉप टू बॉटम येताना त्यांची फिजिकल स्टेट का बदलली, गॅस टू सॉलिड का झाली, कोण सांगेल याचं कारण. ग्रुप 17 मध्ये तुम्ही फ्लोरीन कडून आयोडीन कडे येताना त्याची फिजिकल स्टेट गॅस टू सॉलिड होण्याचं कारण काय, कमेंट करून सांगा. सांगा पटकन. ग्रुप नंबर 17 मध्ये फ्लोरीन कडून आयोडीन कडे येताना त्याची फिजिकल स्टेट जे गॅस होते, गॅसचे लिक्विड झाले, लिक्विडचे सॉलिड झाले, काय कारण आहे त्याचं. सिद्धी बरोबर सांगितलंय सिद्धीने. बाकी सिद्धीने बरोबर आन्सर सांगितलंय, बाकीच्यांनी पण सांगा पटपट. आलं पाहिजे मित्रांनो, आपण इथंच आहे, आपल्याला त्याचे कारण कळाले पाहिजे. तर बघा आता कुठेतरी आपण बघितलं तर फ्लोरीन कडून तुम्ही जेव्हा आयोडीन कडे येता ऍटॉमिक साईज काय होते मित्रांनो, वाढत जाते. मग ऍटॉमिक साईज वाढली याचा अर्थ मॉलिक्यूलची साईज वाढली, मॉलिक्यूलची साईज वाढली, मग मॉलिक्यूल मधलं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन वाढतं. बघा साईज वाढते, अट्रॅक्शन वाढतं, आणि साईज वर जे अट्रॅक्शन असतं मित्रांनो त्याला वंडरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कोणतं अट्रॅक्शन म्हणता, वंडरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग साईज वाढते, वंडरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं, आणि अट्रॅक्शन वाढलं का ते जवळ येतात. जसं इथं लांब लांब होते, थोडेसे जवळ आले लिक्विड झाले, एकदम जवळ आले सॉलिड झाले. क्लिअर. आता याचं काय कारण आहे मित्रांनो, तर वंडरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे कशानुसार चेंज होतं मित्रांनो, तर साईज नुसार. तन्मय पटाडे, इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीजेस. बरोबर आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीज होतं, पण कोणत्या टाईपचं फोर्स आहे, तर तिथं स्पेशल शब्द आला पाहिजे मित्रांनो तुमचा, वंडरवाल फोर्सेस. काय इन्क्रीज होतं, वंडरवाल फोर्सेस. त्यानंतर बघा आपण घेतोय ऑक्सिडेशन स्टेट. तर बघा एकदम सोपं आहे मित्रांनो, ऑक्सिडेशन स्टेट कशावर डिपेंड असते, तर ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड असते तो जे इलेमेंट आहे त्यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. जसं आपण ग्रुप 16 चं जर बघितलं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2np4. काय मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2np4, म्हणजे शेवटच्या शेलच्या s ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे मित्रांनो, 2. आणि p मध्ये बघितलं तर 4 इलेक्ट्रॉन आहे. मग 4 इलेक्ट्रॉन तुम्ही असे लिहिता 1 2 3 4. सांगा किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे, 2. म्हणजे यांची नेहमी टेंडन्सी या सगळ्यांची जनरल टेंडन्सी असेल 2 इलेक्ट्रॉन घेण्याची, कारण की 2 इलेक्ट्रॉन घेतले का ते स्टेबल होतील. मग 2 घेण्याची टेंडन्सी, म्हणून त्यांचा ऑक्सिडेशन नंबर जनरल काय मित्रांनो, -2. काय आहे, -2. आता ऑक्सिजन संदर्भात जर आपण विचार केला तर माहिती आहे आपल्याला, ऑक्सिजन नेहमी ऑक्सिडेशन नंबर -2 दाखवतो. त्याला काही एक्सेप्शनल केस आहे,
जसं एक्सेप्शनल केस कोणती मित्रांनो, पेरॉक्साइड. माहिती आपल्याला पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -1 असतो आणि जेव्हा तो कंबाईन होतो फ्लोरीनला, व्हेन इट कंबाईन विथ फ्लोरीन इट शोज पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर. त्यानंतर जसं आपण ऑक्सिजन कडून सल्फरकडे येतो मित्रांनो, आता सल्फरचा विचार केला तर त्या सल्फरचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं लिहिता तुम्ही 3s2 3p4. म्हणजे एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे मित्रांनो, पी मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, याचा अर्थ 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहे. मग तू म्हणणार याची पण व्हॅलन्सी 2च यायला पाहिजे, तर तसं नाही मित्रांनो, 2 तर येतेच, पण त्या 2 सोबत हा आणखी पण ऑक्सिडेशन नंबर दाखवू शकतो, कारण की सल्फर त्याची शेवटची शेल थर्ड आहे. थर्ड मध्ये एस ऑर्बिटल असतं, पी असतं आणि डी पण असतं. आता ऍक्च्युअल डी ऑर्बिटल हे वॅकंट आहे, पण यातला एक इलेक्ट्रॉन तो असा इकडे पुढे पाठवू शकतो. सांगा, एक इलेक्ट्रॉन त्याने जर पुढे पाठवला, कोणी सल्फरने, मग एक इलेक्ट्रॉन त्याने पुढे जर पाठवला तर काय होईल, तर किती अनपेड इलेक्ट्रॉन होईल मित्रांनो तिथं, तर 4 अनपेड इलेक्ट्रॉन. मग ह्या केसमध्ये यातला एक इलेक्ट्रॉन त्याने जर पुढे पाठवला तर किती अनपेड इलेक्ट्रॉन होतील, 4. म्हणजे तो 2 बॉन्ड पण तयार करू शकतो, 4 बॉन्ड पण तयार करू शकतो. आणि आणखी लक्षात घ्या मित्रांनो, यातला एक इलेक्ट्रॉन 3s मधला जर एक इलेक्ट्रॉन त्याने पुढे पाठवला, मग या 3s मधला एक इलेक्ट्रॉन जर त्याने पुढे पाठवला तर काय होऊ शकतं, मग त्याच्याकडे आपण विचार केला तर असे किती अनपेड इलेक्ट्रॉन येतील, 1 2 3 4 5 6. बघा आता नॉर्मल कंडिशनला विचार केला तो 2 बॉन्ड तयार करू शकतो, एक इलेक्ट्रॉन पुढे पाठवला 4 बॉन्ड तयार करू शकतो, आणखी एक पाठवला 6 बॉन्ड तयार करू शकतो. आता ही खूप महत्वाची माहिती आहे. म्हणजे सल्फर ऑक्सिडेशन नंबर किती दाखवू शकतो, तर लक्षात घ्या मित्रांनो, 2 दाखवू शकतो, 4 आणि 6. मग तू म्हणणार कसं ओळखायचं, मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगतो. जेव्हा सल्फर हा 2 बॉन्ड तयार करतो, किती बॉन्ड, 2 बॉन्ड. आता सल्फरच्या शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती मित्रांनो, 4 आणि 2 6. मग 2 बॉन्ड तयार केले का त्याचे 4 इलेक्ट्रॉन तसेच राहतात, म्हणजे त्याच्यावर अशा 2 लोन पेअर येतात मित्रांनो. जेव्हा सल्फर 4 बॉन्ड तयार करल, किती बॉन्ड तयार करेल, सल्फर 4, तेव्हा त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहे तसेच राहतात, मग त्याच्यावर अशी एक लोन पेअर येते. आणि जेव्हा सल्फर 6 बॉन्ड तयार करतो तेव्हा त्याच्यावर लोन पेअर येणार नाही. ही पुढे पण ट्रिक्स आपल्याला वापरायची. लोन पेअर किती येतात, किती बॉन्ड तयार केल्यानंतर. बघा, सल्फरने 2 बॉन्ड तयार केले, 2 लोन पेअर येतील, 4 बॉन्ड 1 लोन पेअर, 6 बॉन्ड तयार केले का लोन पेअर येणार नाही. मग तू म्हणणार हे सगळं का बरं सांगितलं सर तुम्ही, तर याच्यावर क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो. ते तुम्हाला विचारतील, हाऊ मेनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन सल्फर ऍटम इन H2S. सांगा, जो H2S आहे त्या H2S मधल्या सल्फरवर किती लोन पेअर आहे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला. मग पटकन आपल्या डोक्यात आलं पाहिजे, H2S आहे, H2S याचा अर्थ सल्फर आहे, त्याने 2 बॉन्ड तयार केले 2 हायड्रोजन सोबत. मग मी तुम्हाला ट्रिक सांगितली, 2 बॉन्ड तयार केले तर किती लोन पेअर येतात, 2 लोन पेअर. कळाला. मग मी विचारलं, हाऊ मेनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन सल्फर ऍटम इन SF6. सांगा तुम्ही आता, SF6 मधला जो सल्फर आहे त्याच्यावर किती लोन पेअर आहे, सांगा. SF6 मधला सल्फर लोन पेअर विचारल्या, लोन पेअर मी अक्षय गाडेकर करेक्ट सांगितलंय. सिद्धी थोडस चुकलंय तुमचं. SF6 म्हणजे सल्फरने 6 बॉन्ड तयार केले, 6 बॉन्ड तयार केले, याचा अर्थ त्याच्यावर एक पण लोन पेअर येणार नाही. सर्वेशने बरोबर सांगितले, पूजा जाधवने पण बरोबर सांगितलंय. तर बघा, आता इकडे आपण हे गोष्टी इथं होत्या ते सगळ्या मी तुम्हाला तिथं एक्सप्लेन केलंय. हे पेरॉक्साइडचं वगैरे पण सांगितलंय. अदर इलिमेंट दाखवता +2 +4 +6, पण त्यातलं +4 आणि +6 हे काय असतं मित्रांनो, तर मोर कॉमन. त्यानंतर बघा, ग्रुप 17 इलिमेंट आहे, त्या ग्रुप 17 इलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मित्रांनो NS2 NP5. S मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, P मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. मग 5 इलेक्ट्रॉन बघा, 1 2 3 4 5, एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ याची टेंडन्सी 1 इलेक्ट्रॉन घेण्याची आहे. फ्लोरीन हा नेहमी दाखवतो -1. बाकी इलेमेंट बघा,
हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे -1 सोबत +1, +3, +5 आणि +7 हे पण ऑक्सिडेशन नंबर दाखवता. आता -1 तर कळाला, यांनी जर एक इलेक्ट्रॉन घेतला -1, हा एक इलेक्ट्रॉन दिला +1, पण माहिती आपल्याला फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे, म्हणजे तो नेहमी इलेक्ट्रॉन घेतच असतो, देणार नाही, म्हणजे फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी -1 आहे. मग क्लोरीन एक घेतला -1, पण तो देऊ पण शकतो, मग दिला +1. मग तुम्हाला एखाद्याने विचारलं क्लोरीन कोणला इलेक्ट्रॉन देऊ शकतो, तर लक्षात घ्या मित्रांनो, क्लोरीन हा इलेक्ट्रॉन कोणाला देऊ शकतो, फक्त तो फ्लोरीनला देऊ शकतो किंवा ऑक्सिजनला देऊ शकतो, कारण ते दोघं याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आता बघा, यातला एक इलेक्ट्रॉन पुढे पाठवला, हा एक इलेक्ट्रॉन पुढे जर गेला मित्रांनो तर 3 अनपेड इलेक्ट्रॉन होतील, मग तेव्हा दाखवल +3. यातला एक पुढे पाठवला 5 अनपेड इलेक्ट्रॉन +5, यातला एक पुढे पाठवला 7 होतील +7. बघा, जनरल ऑक्सिडेशन नंबर किती आहे, हॅलोजनचा -1 आहे. बाकी इलेमेंट म्हणजे फ्लोरीन हा नेहमी -1 दाखवतो, अदर हॅलोजन हे -1 सोबत +1, +3, +5, +7. कळालं. मग आता याचं पण तुम्हाला ट्रिक सांगतो. जर क्लोरीनने 3 बॉन्ड तयार केले, इकडे पहा, क्लोरीनने 3 बॉन्ड तयार केले, तुम्हाला विचारलं एकदम साधा क्वेश्चन विचारला, हाऊ मेनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन क्लोरीन एटम इन ClF3. ClF3 हा कंपाऊंड आहे, ClF3 कंपाऊंड मधल्या क्लोरीन वर किती लोन पेअर आहे, एकदम सोपं सांगतो. आपल्याला माहिती आहे क्लोरीन हॅलोजन आहे, ज्याच्या शेवटच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे मित्रांनो, 5 आणि 2 7 आहे. मग 7 पैकी बॉन्ड किती तयार झाले, 3. मग 7 मधून 3 गेले, किती इलेक्ट्रॉन राहिले मित्रांनो, 4. मग 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 लोन पेअर. किती लोन पेअर मित्रांनो, 2 लोन पेअर. अक्षय गाडेकर करेक्ट सांगितले. आता ClF3 तसंच BrF3 विचारला तरी पण 3 लोन पेअर, IF3 विचारला तरी पण काय मित्रांनो 2 लोन पेअर. आता विचारलं तुम्हाला BrF5, इकडे बघा, BrF5 मधला जो ब्रोमीन आहे त्या ब्रोमीन वर किती लोन पेअर. आता बघा, ब्रोमीनने किती बॉन्ड तयार केले, 5. इकडे बघा किती, 5. मग 5 बॉन्ड तयार केले, ब्रोमीनच्या शेवटच्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन 7 आहे मित्रांनो, 5 बॉन्ड तयार केले, याचा अर्थ राहिले 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 लोन पेअर. सार्थक गवडे बरोबर सांगितलंय. आता मी विचारला IF7, सांगा हाऊ मेनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन आयोडीन इन IF7. सांगा पटपट. IF7 मध्ये जो आयोडीन आहे, सिद्धी बरोबर सांगितलंय, अक्षयने पण बरोबर सांगितलंय, अमृता थोरातने पण बरोबर सांगितलंय. बघा, IF7 सेंट्रल ॲटम आहे, आयोडीन किती बॉन्ड तयार केले, 7. त्याच्या शेवटच्या शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, 7 चे 7 बॉन्ड आहे, याचा अर्थ एक पण लोन पेअर नाही. सगळ्यांना हा पॉइंट माझ्या मते कळाला आहे, एकदम सोपा पॉइंट आहे. ऑक्सिडेशन नंबर पण कळाले, हे बॉन्ड पण कळाले, लोन पेअर पण कळाल्या. मग एखाद्याने जर सांगितलं +7 ऑक्सिडेशन नंबर, मग आपल्याला कळायला पाहिजे 7 बॉन्ड आहे +7, 3 बॉन्ड आहे, सांगा 3 बॉन्ड +3, 5 बॉन्ड आहे +5, 1 बॉन्ड असेल -1 किंवा +1. कळालं सगळ्यांना हे ऑक्सिडेशन नंबर. त्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे बघा मित्रांनो, तर जे ग्रुप 16 आणि 17 इलेमेंट आहे, त्या ग्रुप 16 इलेमेंट मध्ये जर बघितलं तर ऑक्सिजन शोज एनोमेलस बिहेवियर. ऑक्सिजन हा वेगळं बिहेवियर दाखवतो, आणि ग्रुप 17 मध्ये कोण एनोमेलस बिहेवियर दाखवतो मित्रांनो, फ्लोरीन. आता याचे कारण काय, का बर ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन वेगळं बिहेवियर दाखवतो, तर त्याचं कारण आहे मित्रांनो त्याची असलेली स्मॉलर ॲटॉमिक अँड आयोनिक साईज. त्यानंतर सेकंड रिझन आहे मित्रांनो हाय व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन, एन्थाल्पी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि थर्ड रिझन आहे मित्रांनो अब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. म्हणजे हे जे इलेमेंट आहे, ऑक्सिजन असेल किंवा फ्लोरीन असेल, यांच्या शेवटच्या शेल मध्ये रिकामं डी ऑर्बिटल प्रेझेंट नाहीये. क्लिअर. मग तुम्हाला विचारलं ग्रुप 16 मध्ये कोणता इलेमेंट एनोमेलस बिहेवियर दाखवतो, ऑक्सिजन. आणि ग्रुप 17 मध्ये कोण दाखवतो मित्रांनो, तर फ्लोरीन.
त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट असणार आहे हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 इलेमेंट. तर इकडे लक्ष द्या, आता पटपट सांगतो मी. हायड्राइड म्हणजे काय? तर हायड्राइड याचा अर्थ जेव्हा एखादा इलेमेंट कोणासोबत कंबाईन होतो, हायड्रोजन सोबत. मग आता बघितलं आपण जे ग्रुप 16 इलेमेंट आहे त्यांची टेंडन्सी 2 बॉन्ड तयार करायची आहे. एका हायड्रोजनची टेंडन्सी 1 बॉन्ड तयार करायची असते. मग ग्रुप 16 इलेमेंट मी जर ई ने दाखवला तर तो किती हायड्रोजन सोबत कंबाईन होईल मित्रांनो? 2 हायड्रोजन. मग तो हायड्राइड तयार करतो कोणत्या टाईपचा? EH2. कोणत्या टाईपचा? EH2. आणि यामध्ये ई म्हणजे काय मित्रांनो? ग्रुप 16 इलेमेंट. म्हणजे ई ऐवजी तुम्ही घेऊ शकता ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम किंवा पोलोनियम. मग ऑक्सिजन घेतला तर तुम्ही लिहिणार H2O, सल्फर घेतला H2S, H2Se, H2Te आणि H2PO. हे सगळे काय मित्रांनो? हायड्राइड. आता बघा हे जे सगळे हायड्राइड तयार होता, ऑल हायड्राइड्स आर कोव्हॅलंट इन नेचर. सगळे हायड्राइड कसे? कोव्हॅलंट आहे. कोव्हॅलंट याचा अर्थ मित्रांनो कोव्हॅलंट बॉन्ड तयार करता. जसं आपल्याला माहिती आहे H2O चं स्ट्रक्चर असा ऑक्सिजन असतो, त्याने 2 बॉन्ड तयार केले हायड्रोजन सोबत. 2 बॉन्ड तयार केले का त्याच्यावर येतात 2 लोन पेअर. हे असं स्ट्रक्चर आहे कोणाचं? H2O चं. मग H2S चं विचारलं H परत इथं काय मित्रांनो? 2 लोन पेअर. आता हे जे हायड्राइड आहे ते सगळे हायड्राइड तयार होताना हा जो सेंट्रल ऍटम आहे लक्षात घ्या मित्रांनो, त्याचं हायब्रिडायझेशन होतं sp3. कोणतं हायब्रिडायझेशन होतं त्याचं? sp3. मग तू म्हणणार sp3 हायब्रिडायझेशन झालं तर सर टेट्राहेड्रल जॉमेट्री यायला पाहिजे. पण इथं टेट्राहेड्रल नाही मित्रांनो, कारण की आल्या लोन पेअर. लोन पेअर मुळे त्याची जॉमेट्री चेंज झाली. बॉन्ड अँगल पण माहिती आपल्याला, वॉटर आहे ज्याचा बॉन्ड अँगल 104 डिग्री 35 मिनिट्स. मग आता क्वेश्चन विचारता H2O कडून बघा, H2O कडून H2Te कडे जाताना बॉन्ड अँगल मध्ये काय चेंज होतो? तर बॉन्ड अँगल डिक्रीज होत जातो. म्हणजे H2O पेक्षा H2S मध्ये कमी, H2S पेक्षा H2Se मध्ये कमी, नंतर H2Te मध्ये आणखी कमी. तो H2PO आपण कम्पेअर करत नाहीये. साईज जशी वाढत जाते म्हणजे ऑक्सिजन पेक्षा सल्फरची जास्त, सल्फर पेक्षा सेलेनियम, टेलुरियम जसे साईज वाढत जाते तसं बॉन्ड अँगल हे काय होता मित्रांनो? कमी होता. त्यानंतर थर्मल स्टॅबिलिटी जर विचारात घेतली, बघा थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड कोणामध्ये असेल तर H2O, त्यापेक्षा H2S, H2Se, H2Te. ही कशाची ऑर्डर आहे? थर्मल स्टॅबिलिटी. सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड H2O आहे, तो लवकर ब्रेक होणार नाही. नंतर ऍसिडिक स्ट्रेन जर बघितली आपण, यांची ऍसिडिक स्ट्रेन जर बघितली मित्रांनो तर सगळ्यात लवकर H+ आयन देईल H2Te. मग ऍसिडिक स्ट्रेंथ उलट येईल, H2O पेक्षा H2S, H2Se, नंतर H2Te. म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड तो H2Te असेल. त्यानंतर माहिती आपल्याला फिजिकल स्टेट जर विचारात घेतली तर H2O हा लिक्विड आहे आणि बाकी जे हायड्राइड्स आहे मित्रांनो H2S हे सगळे गॅस आहे. H2O हा काय तर लिक्विड आहे. मग इथं दिलं बघा H2O is colorless, odorless liquid while H2S, H2Se, H2Te, H2PO are colorless, bad smelling, poisonous gases. एवढे पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचे या हायड्राइड साठी. ह्या ऑर्डर वगैरे यांच्यावर क्वेश्चन विचारला जातो, हायब्रिडायझेशन वर क्वेश्चन विचारला जातो, कोणता टाइप आहे यावर क्वेश्चन विचारला जातो. हे ग्रुप 16 इलेमेंटचे हायड्राइड आहे. त्यानंतर ग्रुप 17 इलेमेंट. आता माहिती आपल्याला ग्रुप 17 इलेमेंट ज्यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्यांना एक बॉन्ड तयार करायचा आहे आणि हायड्रोजनला पण एकच बॉन्ड तयार करायचा आहे, म्हणून यांच्या हायड्राइडचा फॉर्म्युला येईल मित्रांनो EH. जसं तिथं EH2 आला होता ग्रुप 16 मध्ये, 17 मध्ये काय येतो EH. मग E ऐवजी घेऊ शकता तुम्ही फ्लोरीन. मग फ्लोरीन घेतला HF, ब्रोमीन फ्लोरीन घेतला HCl, ब्रोमीन घेतला HBr, आयोडीन घेतला HI. कसे तयार होता मग ते इथं दिले बघा. H2 plus X2 it gives 2HX, ज्याला तुम्ही काय म्हणता मित्रांनो हायड्रोजन हलाइड. काय म्हणता? हायड्रोजन हलाइड. जसा हायड्रोजन फ्लोराइड, हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड.
मग आता हे जे सगळे हायड्राइड्स आहे तर त्यांच्या काही प्रॉपर्टी दिल्या आहे. जसं ऍसिडिक स्ट्रेंथ जर बघितली तर सगळ्यात आपल्याला माहिती आहे लवकर बॉन्ड हा ब्रेक होईल, म्हणजे सगळ्यात लवकर H+ आयन हा हायड्रोजन आयोडाईड देईल. मग HF पेक्षा जास्त ऍसिडिक HCl पेक्षा HBr आणि HBr पेक्षा सगळ्यात जास्त ऍसिडिक HI. आता थर्मल स्टॅबिलिटी विचारली तर त्याच्या उलट आहे. थर्मल स्टॅबिलिटी मध्ये सगळ्यात जास्त स्टेबल HF. कोणतं येईल मित्रांनो? HF, नंतर HCl, HBr, HI. आता बॉन्ड लेंथ पण काय होणार आहे? तर बॉन्ड लेंथ पण काय होत जाईल मित्रांनो? इथं कमी कमी होत जाईल. थर्मल स्टॅबिलिटीची पण ऑर्डर इथं दिली आहे. इथं तुम्हाला काय दिलं बा? बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, म्हणजे कोणामधला लवकर बॉन्ड ब्रेक होईल? तर माहिती आपल्याला फ्लोरीन आणि हायड्रोजन हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे, लवकर ब्रेक होणार नाही. लवकर ब्रेक कोणामध्ये होईल? हायड्रोजन आयोडाईड. आणि लवकर उशिरा ब्रेक कोणामध्ये होईल? तर हायड्रोजन फ्लोराईड. तर कळालं इथपर्यंत सगळ्यांना? हायड्राइड्स तुम्हाला ह्या ऑर्डर पाठ करायच्या आहे बा. एकदम परत सांगतो, थर्मल स्टॅबिलिटी विचारली तर सगळ्यात जास्त स्टेबल हायड्रोजन फ्लोराईड. ऍसिडिक ची विचारली तर सगळ्यात जास्त ऍसिडिक HI. म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ विचारली तर मग तुम्ही HF सगळ्यात वीक ऍसिड आहे, HCl, HBr आणि सगळ्यात स्ट्रॉंग HI. थर्मल स्टॅबिलिटी विचारली की याच्या उलट होईल मित्रांनो. आता बॉइलिंग पॉइंट जर विचारला तर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट आहे मित्रांनो यामध्ये हायड्रोजन फ्लोराईडचा. कोणाचा? हायड्रोजन फ्लोराईडचा. काय कारण त्याचं? कोण सांगेल मला यामध्ये पटकन? व्हाय बॉइलिंग पॉइंट ऑफ हायड्रोजन फ्लोराईड इज हायर दॅन अदर हायड्राइड्स? सांगा, बाकी हायड्राइड पेक्षा हायड्रोजन फ्लोराईडचा बॉइलिंग पॉइंट जास्त असण्याचं कारण काय? सांगायचंय पटकन. हायड्रोजन फ्लोराईडचा बॉइलिंग पॉइंट का बरं जास्त आहे मित्रांनो? एक कारण आहे त्याचं, असं एका शब्दात यायला पाहिजे आपल्याला ते. तर बघा का बरं बॉइलिंग पॉइंट जास्त आहे? तर जो HF मॉलिक्यूल आहे, या HF मॉलिक्यूल मध्ये काय असतं मित्रांनो? तर हायड्रोजन बॉन्डिंग. काय असतं त्यामध्ये? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि त्या हायड्रोजन बॉन्डिंग मुळे सिद्धीने बरोबर सांगितलंय या HF मॉलिक्यूल मध्ये एका मॉलिक्यूलचा फ्लोरीन दुसऱ्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन यांच्यामध्ये काय होतं? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि त्या हायड्रोजन बॉन्डिंग मुळे HF मॉलिक्यूलचा बॉइलिंग पॉइंट काय मित्रांनो? हायर आहे, जास्त आहे. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, इथं जर आपण विचार केला तर जनरल बघा आपण हे हायड्राइड घेतले, त्यानंतर आता आपण काय करतोय तर जे ग्रुप नंबर 16 इलेमेंट आहे देवेनी बॉन्ड लेंथ इज मोर. बॉन्ड लेंथ नाहीये तिथं, उलट हायड्रोजन फ्लोराईड मध्ये बॉन्ड लेंथ कमी आहे, कारण फ्लोरीनची साईज कमी आहे. बॉन्ड लेंथ जर विचारात घेतला HF पेक्षा HCl ची जास्त आहे, HCl पेक्षा HBr ची जास्त आहे, HBr पेक्षा HI ही जास्त आहे. इकडे लक्ष द्या देवेनी, ही जी बॉन्ड लेंथ सांगितली तर बघा इथं हायड्रोजन आहे, इथं फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे. आपण विचार केला फ्लोरीन कडून आयोडीन कडे जाताना साईज वाढते, साईज वाढली म्हणजे दोन ऍटम मधलं डिस्टन्स वाढतं. म्हणून बॉन्ड लेंथची जर ऑर्डर कम्पेअर केली तुम्ही तर बॉन्ड लेंथ कशी कम्पेअर करणार? तर हायड्रोजन फ्लोराईड पेक्षा बॉन्ड लेंथ HCl ची जास्त, HCl पेक्षा HBr, HBr पेक्षा HI. बॉन्ड लेंथ इथं कारण येणार नाही, इथं कारण आहे तर हायड्रोजन बॉन्डिंग. क्लिअर? कळालं सगळ्यांना? त्यानंतर बघा मित्रांनो आता आपण जे ग्रुप 16 इलेमेंट आहे त्या ग्रुप 16 इलेमेंट पैकी काही इलेमेंटचे आपण महत्वाचे कंपाऊंड इथं डिस्कस करणार आहे. जसं ज्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड आहे बघा ऑक्सिजनचा, आणि ऑक्सिजनचा फर्स्ट कंपाऊंड इथं घेतलाय आपण कोणता? डायऑक्सिजन. ज्या डायऑक्सिजनचा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो आपल्याला, तर डायऑक्सिजनचा फॉर्म्युला आहे O2. मग इथं काही प्रिपरेशन मेथड दिले आहे, जसं ज्यामध्ये तुम्हाला लॅबोरेटरी मेथड दिली आहे बघा. त्या लॅबोरेटरी मध्ये डायऑक्सिजन हा प्रिपेअर केला जातो बाय थर्मल डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोराईड. बघा पोटॅशियम क्लोराईड ज्याचा फॉर्म्युला KClO3 आहे, त्याला आपण 2 मॉलिक्यूल घेतले आणि हीट दिले. आता थर्मल डिकम्पोजिशन सांगितलं मी तुम्हाला,
थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे हीट देऊन त्याचे तुकडे करायचे. पोटॅशियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे KClO3. मग 2 मॉलिक्यूल घेतले. मग बघा एका मॉलिक्यूल जर घेतला KClO3 दुसरा पण घेतला KClO3. मग डिकम्पोजिशन केलं KCl सेपरेट झाला. किती KCl आहे 2. मग 2 KCl. आता उरलं बघा हे 3 आणि हे 3 किती ऑक्सिजन 6. मग 6 आहे. मग तुम्हाला सर असं लिहिलं तर चालेल का 2O3. तर मित्रांनो 2O3 चालणार नाही कारण की आपल्याला O2 तयार करायचा आहे. मग आता 6 ऑक्सिजन म्हणजे 3O2. कळालं. त्यानंतर सेकंड रिएक्शन आहे बघा बाय युजिंग ऑक्साइड. जसं इथं घेतलं आपण सिल्वर ऑक्साइड. सिल्वर ऑक्साइडचा फॉर्म्युला आहे Ag2O. किती Ag2O. मग 2Ag2O घेतले त्याला हीट दिली आपण 620 केल्विन. Ag सेपरेट झाले. मग बघा एका Ag2O चा विचार केला तर 1 ऑक्सिजन आहे. मग 2 घेतले 2 ऑक्सिजन. मग इथं O2. नंतर घेतला आपण मर्क्युरिक ऑक्साइड HgO. मग 2Hg सेपरेट O2 सेपरेट. नंतर घेतला लेड ऑक्साइड PbO2 व 2PbO2 घेतले. मग एका PbO2 मध्ये किती ऑक्सिजन मित्रांनो 2 PbO2 घेतले. तर इथं 2PbO राहिला 1 ऑक्सिजन बाजूला झाला म्हणजे तयार झाला O2. नंतर हायड्रोजन पेरॉक्साइड घेतला मित्रांनो. त्या हायड्रोजन पेरॉक्साइडचं डिकम्पोजिशन केलं 2H2O आणि O2. हे कळतंय सगळ्यांना. आता H2O2 होता. मग मी म्हटलं H2O2 चा H2O झाला. याचा अर्थ काय झाला मित्रांनो त्यातून बाहेर पडला 1 ऑक्सिजन. मग दुसरा H2O2 त्याचा पण H2O झाला. काय बाहेर पडला ऑक्सिजन. मग H2H2 2H2 आणि OO2. क्लिअर. त्यानंतर बघा हे झालं लॅबोरेटरी मेथड. नंतर ऑन लार्ज स्केल म्हणजे जर इंडस्ट्रीमध्ये ऑक्सिजन तयार केला जातो बाय युजिंग इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर. कोणाचं प्युअर वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस केलं जातं. आणि प्युअर वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर मित्रांनो हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस काय होता सेपरेट होता. 2H2O लिहिलं. मग 2H2 सेपरेट O2 सेपरेट. कळालं का. सांगा लॅबोरेटरी मध्ये डायऑक्सिजन तयार केला जातो बाय युजिंग पोटॅशियम क्लोराईड, सिल्वर ऑक्साइड, मर्क्युरिक ऑक्साइड, लेड ऑक्साइड आणि हायड्रोजन पेरॉक्साइड. आणि इंडस्ट्रीमध्ये तयार केला जातो बाय युजिंग इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर. क्लिअर. आता ह्या काही रिएक्शन वगैरे एवढं नाही विचारलं जाणार त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. एखादी रिएक्शन विचारली तर आपल्याला कळायला पाहिजे KClO3 आहे. आपल्याला O2 तयार करायचा आहे. याचा अर्थ त्यातले ऑक्सिजन सेपरेट करायचे. मग KCl सेपरेट ऑक्सिजन सेपरेट याचा अर्थ त्याचे काय करावं लागेल आपल्याला तुकडे करावं लागेल. असं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा जो डायऑक्सिजन आहे त्याच्या काही प्रॉपर्टीज दिल्या आहे. जसं ते काय सांगता इट इज कलरलेस ऑर्डरलेस गॅस. काय हा कलरलेस ऑर्डरलेस टेस्टलेस गॅस. नंतर ऑक्सिजन ऍटम हॅज 3 स्टेबल आयसोटोप. सांगा आयसोटोप म्हणजे काय. सांगा आयसोटोप कशाला म्हणता तुम्ही. आयसोटोप म्हणजे सेम ऍटोमिक नंबर डिफरंट ऍटोमिक मास नंबर. जसं मग 3 आयसोटोप कोणते O60 O70 आणि O18. ज्या तिघांचा पण ऍटोमिक नंबर सेम आहे मित्रांनो किती 1. सांगा ऑक्सिजनचे किती आयसोटोप आहे तर 3 O60 O17 आणि O18. त्यानंतर इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. ऑक्सिजनचं नेचर कसं आहे मित्रांनो पॅरामॅग्नेटिक आहे. मग तुम्हाला इथं विचारलं ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक का बरे तर लक्षात घ्या जो ऑक्सिजन आहे ऑक्सिजन कंटेन्स 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. 11वीचा पार्ट आहे मित्रांनो हा. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी नुसार आपण ऑक्सिजनचं डायग्राम वगैरे काढली होती बघा. सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s असे बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल लिहिले होते. त्यानुसार जो ऑक्सिजन आहे त्याच्याकडे 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतात अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. म्हणून त्याचं नेचर कसं आहे पॅरामॅग्नेटिक आहे. हा पॉइंट लक्षात घ्या. हा महत्वाचा पॉइंट आहे ज्यावर क्वेश्चन विचारला जातो. पॅरामॅग्नेटिक हे खूप जण सांगू शकता.
पण का बरं पॅरामॅग्नेटिक आहे आणि पॅरामॅग्नेटिक असण्याचं कारण दोन अनपेड हे पण सांगू शकता, पण ते दोन अनपेड इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये हे खूप कमी जणांना माहिती आहे, त्यामुळे हे लक्षात घ्या. का बरं पॅरामॅग्नेटिक आहे तर त्याचं कारण आहे त्याच्याकडं दोन अनपेड इलेक्ट्रॉन आहे. कोणाकडं? ऑक्सिजन मॉलिक्यूल कडं. आणि कुठे आहे मित्रांनो? ते अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. त्यानंतर बघा ऑक्सिजन डायरेक्टली रिएक्ट विथ नियरली ऑल मेटल्स अँड नॉन मेटल एक्सेप्ट सम मेटल्स लाईक गोल्ड, प्लॅटिनम अँड सम नोबल गॅसेस. काय म्हणतात ते? ऑक्सिजन हा जवळपास सगळ्याच मेटल सोबत रिॲक्ट होतो, नॉन मेटल सोबत पण रिॲक्ट होतो, पण त्याला काही एक्सेप्शनल केस दिलं, जसं मेटल कोणते? गोल्ड आणि प्लॅटिनम, आणि काही नोबल गॅसेस म्हणजे हेलियम, निऑन. हे क्लिअर? मग काही रिॲक्शन दिले, जसं ऑक्सिजन कॅल्शियम सोबत कंबाईन झाला, कॅल्शियम ऑक्साईड, सल्फर सोबत कंबाईन झाला, सल्फर डाय ऑक्साईड, सोडियम सोबत कंबाईन झाला, सोडियम ऑक्साईड. कोण सांगेल मला सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला काय? सांगा मित्रांनो, सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला काय? आणि सोडियम ऑक्साईड तयार होण्यासाठी आपण रिॲक्शन कशी लिहिणार? सांगा, सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला सांगा अगोदर. तर बघा सोडियम ऑक्साईडचा जर विचार केला, ऑक्सिजन आपल्याला हे माहित पाहिजे, ऑक्सिजन ज्याची टेंडन्सी दोन इलेक्ट्रॉन घेण्याची. किती इलेक्ट्रॉन लागतात मित्रांनो ऑक्सिजनला? दोन. एक सोडियम देऊ शकतो एक इलेक्ट्रॉन, एका ऑक्सिजनला लागतात दोन इलेक्ट्रॉन. सृष्टीसाठी करेक्ट सांगितलंय सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला. सिद्धीने पण बरोबर सांगितलंय, रुचाने पण बरोबर सांगितलंय. बघा एक सोडियम देऊ शकतो एक इलेक्ट्रॉन, पण एका ऑक्सिजनला लागतात दोन इलेक्ट्रॉन, म्हणजे एक सोडियम आणि एक ऑक्सिजन कंबाईन होणार नाही, तर दोन सोडियम आणि एक ऑक्सिजन कंबाईन होईल मित्रांनो. म्हणून सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे Na2O. मग बघा तुम्ही म्हणणार सर 2Na घ्या आणि O2 घ्या, चालणार नाही. आता दोन Na आणि O2 याचा अर्थ एका Na वाट्याला एक ऑक्सिजन येईल, पण आपल्याला एका Na वाट्याला दोन ऑक्सिजन आले पाहिजे. मग तुम्ही काय करा मित्रांनो, इथं 4Na घ्या. आता सांगा 4Na, मग आपल्याला माहिती आहे एका Na वाट्याला पाहिजे दोन Na आणि एक ऑक्सिजन पाहिजे, बरोबर ना. मग 4Na प्लस O2 जर घेतला तर काय तयार होईल इथं? तर तुम्ही लिहिणार 2Na2O सोडियम ऑक्साईड. क्लिअर? त्यानंतर बघा इथं काही रिॲक्शन दिली, जसं डायऑक्सिजनची रिॲक्शन HCl सोबत झाली. बघा HCl आणि O2, मग हे 4 हायड्रोजन आणि हे 2 ऑक्सिजन 2H2O, आणि प्लस काय उरले मित्रांनो 4 क्लोरीन म्हणजे 2Cl2. कोणता गॅस तयार झाला? क्लोरीन गॅस. आता ही मेथड क्लोरीन तयार करण्याची पण मित्रांनो, HCl त्याचं ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन म्हणजे माहिती ना आपल्याला, ऑक्सिजनची ऍडिशन. मग HCl मध्ये ऑक्सिजन ऍड केला तर क्लोरीन गॅस तयार होतो, वॉटर तयार होतो. वॉटर गॅस नाही हा. मग काही जण म्हणतील सर याला वॉटर गॅस म्हणा, याला क्लोरीन गॅस म्हणा. वॉटर गॅस नाहीये. कोण मला सांगू शकतं व्हॉट इज वॉटर गॅस? 11वीचा पार्ट आहे, पण सीईटीला आहे मित्रांनो. सांगा वॉटर गॅसचा फॉर्म्युला काय? पटपट सांगायचं. वॉटर गॅसचा फॉर्म्युला 11वीला आहे. अक्षय गाडेकर व्हेपर सांगताय, व्हेपर नाहीये. मग ह्या H2O गॅस म्हणजे हे पण व्हेपर्स आहे ना, मग याला वॉटर गॅस नाही म्हणत आपण. वॉटर गॅस वेगळी कन्सेप्ट आहे. माया थोरात H2O सांगताय, H2O नाहीये, वॉटर गॅस विचारला मी. तर बघा मित्रांनो, जो वॉटर गॅस आहे, वॉटर गॅस कशाला म्हणायचं? तर वॉटर गॅस इज द मिक्सचर ऑफ हायड्रोजन गॅस अँड कार्बन मोनॉक्साइड गॅस. कोणत्या दोन गॅसचं मिक्सचर? रुचाने बरोबर सांगितलंय, हायड्रोजन गॅस आणि कार्बन मोनॉक्साइड गॅस या दोन गॅसच्या मिक्सचरला म्हणता वॉटर गॅस. इट इज ऑल्सो नोन ॲज सीन गॅस. वॉटर गॅसला दुसरं नाव काय मित्रांनो? तर सीन गॅस. क्लिअर? नंतर बघा
हा जो O2 आहे तो सल्फर डायऑक्साइड सोबत रिॲक्ट झाला तर त्याचं ऑक्सिडेशन करतो, काय तयार करतो मित्रांनो, सल्फर ट्राय ऑक्साइड. म्हणजे ऑक्सिजन तुम्ही यूज करू शकता ऑक्सिडेशन साठी. जसं तुम्हाला एखाद्याने विचारलं HCl चं ऑक्सिडेशन झालं तर काय तयार होता, वॉटर आणि क्लोरीन गॅस. सल्फर डायऑक्साइडचं ऑक्सिडेशन झालं, तयार झाला सल्फर ट्राय ऑक्साइड. त्यानंतर रिॲक्शन विथ हायड्रोकार्बन. बघा हायड्रोकार्बन म्हणजे माहिती आपल्याला, ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतात, जसं अल्केन आहे, अल्कीन आहे, अल्काईन आहे. मग हे ऑक्सिजन गॅस हायड्रोकार्बन सोबत रिॲक्ट झाला तर त्या रिॲक्शनला कंबशन म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात रिॲक्शनला, कंबशन. मग मिथेनचं जर कंबशन केलं, आता कोणत्या पण हायड्रोकार्बनचं कंबशन केलं का प्रोडक्ट फिक्स असतो, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. काय प्रोडक्ट असतो मित्रांनो, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. मग मिथेन घेतला, त्या मिथेनचं ऑक्सिडेशन केलं म्हणजे त्याला हीट दिली ऑक्सिजन सोबत. मग एक कार्बन आहे, मग त्या कार्बन 2 ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला CO2 आणि 4 हायड्रोजन आणि उरलेले 2 ऑक्सिजन 2H2O. नंतर हा C2H4 म्हणजे कोण मित्रांनो, इथिन. मग आपल्याला कळायला पाहिजे C2A म्हणजे 2 कार्बन आहे, याचा अर्थ 2 CO2, हायड्रोजन 4 आहे म्हणजे 2H2O. मग आता ऑक्सिजन कळायला पाहिजे, इथं 2 होते, एकात 2 आहे, 2 मिळून 4 आणि हे 2 6. मग 6 ऑक्सिजन म्हणजे काय लिहिणार तुम्ही, 3O2. काय लिहिणार मित्रांनो तिथं, 3O2. म्हणजे रिॲक्शन काय तर C2H4 plus 3O2 it gives 2CO2 plus 2H2O. या रिॲक्शनला काय म्हणतात, कंबशन. त्यानंतर काही महत्वाचे युजेस दिले बघा ऑक्सिजनचे. तर काय म्हणतात, इट इज यूज इन नॉर्मल रिस्पायरेशन. इथं माहिती आपल्याला ऑक्सिजन यूज केला जातो नॉर्मल रिस्पायरेशन मध्ये. इट इज यूज इन कंबशन प्रोसेस. जसं इथं दाखवलं आपण, हे मिथेनचं कंबशन, इथिनचं कंबशन. देन ऑक्सिजन इज यूज इन ऑक्झिएसिटिलीन वेल्डिंग. कशात यूज केला जातो, ऑक्झिएसिटिलीन वेल्डिंग. ऑक्सिजन सिलेंडर्स माहिती आपल्याला, इज वाइडली यूज इन हॉस्पिटल हाय अल्टिट्यूड फ्लाइंग. म्हणजे एकदम उंचीवर जायचं असेल, ऑक्सिजनचं सिलेंडर सोबत ठेवता. हॉस्पिटलमध्ये पण एखाद्या पेशंटला नॉर्मल रिस्पायरेशन होत नाहीये तर त्याला सिलेंडर थ्रू ऑक्सिजन हे प्रोव्हाइड केलं जातं. देन द कंबशन ऑफ फ्युअल्स. जसं दिलंय बघा त्यांनी, हायड्रोजाइन इन लिक्विड ऑक्सिजन प्रोव्हाइड्स ट्रिमेंडस ट्रस्ट इन रॉकेट फ्युअल. रॉकेट फ्युअल मध्ये यूज केला जातो ऑक्सिजन. अ मिक्सचर ऑफ पावडर चारकोल अँड लिक्विड ऑक्सिजन इज यूज ॲज अ एक्सप्लोजिव्ह. काय म्हणून यूज केला जातो, एक्सप्लोजिव्ह. कुठं, कोल मायनिंग म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये. कोण कोण, चारकोल आणि लिक्विड ऑक्सिजन. देन इट इज यूज इन मेटलर्जिकल प्रोसेस फॉर रिमूव्हिंग इम्प्युरिटीज ऑफ मेटल बाय ऑक्सिडेशन. मेटलर्जी मध्ये पण ऑक्सिजनचा यूज केला जातो. देन इट इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ कंपाऊंड सच ॲज फिनॉल, सल्फ्युरिक ऍसिड अँड नायट्रिक ऍसिड. तर काही कंपाऊंड तयार करण्यासाठी पण ऑक्सिजनचे यूज केले जातात, जसं फिनॉल, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. कळालंय. तर हे डायऑक्सिजन आणि त्या डायऑक्सिजनचे काही आपण युजेस लिहिले. त्यानंतर लास्ट एक पॉइंट, आता 2 मिनिटाचा आपण एक पॉइंट घेतोय. तर नेक्स्ट जो कंपाऊंड आहे दॅट इज ऑक्साइड. आता बघा मित्रांनो, आपण ऑक्साइड कशाला म्हणणार, तर जेव्हा एखादा इलेमेंट आणि ऑक्सिजन कंबाईन होतो. ऑक्सिजन कोणासोबत कंबाईन होतो, कोणत्या पण इलेमेंट सोबत कंबाईन झाला का काय तयार होतो, ऑक्साइड. मग काय म्हणतात ऑक्साइड हा काय, तर बायनरी कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन विथ अनदर इलेमेंट. ऑक्सिजन कोणत्या पण इलेमेंट सोबत कंबाईन झाला का तयार होतो ऑक्साइड. बघा 4 टाईपचे ऑक्साइड असतात, एकदम सोपं आहे. किती टाईपचे ऑक्साइड, 4 टाईपचे. कोणकोणते, ऍसिडिक, नंतर दुसरा बेसिक, तिसरा एम्फोटेरिक आणि चौथा असणार आहे मित्रांनो न्यूट्रल ऑक्साइड. एकदम सोपं सांगतो आता. ऍसिडिक ऑक्साइड कोणाला म्हणायचं, तर बघा जो ऑक्साइड आहे, व्हेन ऑक्साइड डिझॉल्व इन वॉटर, ऑक्साइड डिझॉल्व केला वॉटर मध्ये, ऍसिड तयार झाला तर त्या ऑक्साइडला म्हणायचं ऍसिडिक ऑक्साइड.
जो ऑक्साईड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला, ऑक्साईड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर बेस तयार झाला, त्याला म्हणायचं बेसिक ऑक्साईड. जो ऍसिड आणि बेस दोघांचं पण कॅरेक्टरिस्टिक दाखवतो त्याला म्हणा एम्फोटेरिक ऑक्साईड. आणि जो ऍसिडिक पण नाहीये आणि बेसिक पण नाहीये त्याला म्हणायचं न्यूट्रल ऑक्साईड. बघा, ऑक्साईड विच गिव्स ऍसिड व्हेन डिझॉल्व्ह इन वॉटर इज कॉल्ड ऍसिडिक ऑक्साईड. ऑक्साईड विच गिव्स बेस व्हेन डिझॉल्व्ह इन वॉटर इज कॉल्ड बेसिक ऑक्साईड. ऑक्साईड विच शोज character of both acid as well as base are called amphoteric oxide, and oxide which neither acidic nor basic are called amphoteric oxide. आता एकदम सोपे सोपे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. तर जे पी ब्लॉकचे इलेमेंट आहे, पी ब्लॉक मधले इलेमेंट आहे जसं सल्फर, क्लोरीन, कार्बन, नायट्रोजन. जे पी ब्लॉकचे इलेमेंट असतात त्यांचे ऑक्साईड हे ऍसिडिक असतात. कोणाचे? पी ब्लॉकचे. नंतर जे एस ब्लॉक इलेमेंट आहे ज्यामध्ये ग्रुप फर्स्ट किंवा ग्रुप सेकंड ते इलेमेंटचे ऑक्साईड हे बेसिक असतात. एम्फोटेरिक मध्ये डायरेक्ट पाठ करून ठेवा. एम्फोटेरिकचे एक्झाम्पल मित्रांनो Al2O3 आणि ZnO, झिंक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ट्रायऑक्साईड. आणि न्यूट्रल ऑक्साईड मध्ये CO, NO, N2O. यावर एक्झाम्पल विचारले जातात. बघा, CO, NO आणि N2O हे कोणते? न्यूट्रल. नंतर Al2O3 आणि ZnO हे दोघं कोणते मित्रांनो? एम्फोटेरिक. एस ब्लॉकचे इलेमेंट एस ब्लॉक इलेमेंटचे ऑक्साईड बेसिक, पी ब्लॉक इलेमेंटचे ऑक्साईड हे ऍसिडिक. इथे एक दिलं ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, बेसिक कॅरेक्टर डिक्रीजेस इन अ पिरियड. म्हणजे पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाताना ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जाता, बेसिक कॅरेक्टर कमी होत जाता. जसं सोडियम ऑक्साईड हा स्ट्रॉंगली बेसिक आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड हा बेसिक आहे, Al2O3 हा एम्फोटेरिक आहे, SiO2 हा वीकली ऍसिडिक आहे, P4O10 ऍसिडिक आहे, SO2Cl2O3 हे स्ट्रॉंगली ऍसिडिक आहे. म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर वाढता, बेसिक कमी होत जाता. कळालंय? तर इथपर्यंतचा पार्ट आपण आजच्या लेक्चर मध्ये घेतलाय. नक्की सर्वांना जो घेतलेला पार्ट आहे तो समजलेला असणार आहे. फक्त तुम्हाला आता वाचण्याची गरज आहे मित्रांनो. थेरॉटिकल पार्ट आहे, मी तरी पण जेवढं डिटेल मध्ये होईल तेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तुम्हाला वाचावं लागणार आहे. ते वाचल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. सर्वांना काही अडचण आहे कमेंट करा. शेवट लास्ट आता सगळ्यांना लेक्चर मध्ये घेतलेले पॉइंट समजलेले. आजचं लेक्चर आपण इथं थांबवूया. बाकी राहिलेला पार्ट उद्याच्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करू. यस, समजले सगळ्यांना? माया थोरात, सिद्धी कुदळे, ऑल पॉइंट आर क्लिअर. अमृता थोरात विचारता इनऑर्गॅनिक किती मार्कला येतं? तर हे 3 चॅप्टर मिळून 6 क्वेश्चन विचारता किंवा काही वेळा 7 क्वेश्चन विचारता. सर्वेश वागचौरे समजले, आकांक्षा चव्हाण समजले. सर्वांना आजचं लेक्चर समजले तर आपण आजचं लेक्चर इथं थांबूया. बाकी राहिलेला पार्ट उद्याच्या लेक्चर मध्ये. आणि उद्या ह्या चॅप्टरचे आपण MCQ पण घेणार आहे, त्यामुळं उद्या व्यवस्थित वाचून यायचंय. क्लिअर? आजचं लेक्चर आपण थांबवतोय. थँक्यू.